रामकृष्ण हरी मंडळी, मी ऋषिकेश डी.वाय. पवार तुमचं बाताळवाडीच्या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आज नमस्काराऐवजी रामकृष्ण हरी मुद्दाम म्हणालो, कारण त्याला कारण ही विशेष तसंच आहे. आपण गावाकडे असताना बरीच कीर्तनं पाहिली असतील, ऐकली असतील. कधी कधी तुम्ही टाळ घेऊन कीर्तनाला उभाही राहिला असेल, परंतु तुम्ही कॉर्पोरेट कीर्तन हा शब्द कधी ऐकलाय का? नाही ना ऐकला? तर कॉर्पोरेट कीर्तन हे एक ब्रीदवाक्य म्हणून महाराष्ट्राला देणाऱ्या, ही संकल्पना महाराष्ट्रात रुजू करणाऱ्या एका युवा कीर्तनकाराशी आज आपण गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याचा कीर्तन, ते कॉर्पोरेट कीर्तन हा प्रवास. तर आज आपण भेटणार आहोत या महाराष्ट्रातील एक ख्यातनाम, एक विचारवंत, एक तरुण कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रात अल्पावधीत प्रसिद्धी मिळवलेले हरिभक्तपरायण रोहित महाराज शिंदे यांना, आणि जाणून घेणार आहोत त्यांचा कीर्तन ते कॉर्पोरेट कीर्तन हा संपूर्ण प्रवास. रामकृष्ण हरी मंडळी, बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही कधी कॉर्पोरेट कीर्तन हा शब्द ऐकलाय का? ऐकला नसेलच. तर कॉर्पोरेट कीर्तन ही एक नवीन संकल्पना या महाराष्ट्राच्या मातीत ज्या युवकानं रुजू केली, तो युवक म्हणजे रोहित शिंदे महाराज. हे आपल्याबरोबर आहेत. रोहित शिंदे महाराज, तुमचं बाताळवाडीच्या या भागामध्ये खूप खूप स्वागत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर महाराज, पहिला प्रश्न तुम्हाला, जे आपल्या बाताळवाडीवरती जे सगळे गेस्ट आहेत त्यांना जो पहिला प्रश्न असतो, या मंदिराच्या सानिध्यात येऊन, निसर्गाच्या सानिध्यात येऊन काय वाटतंय? वा, खरं तर आज सुवर्ण योगायोग आहे की अखंड महाराष्ट्राचं किंवा अखंड हिंदू धर्माचं आराध्य दैवत म्हणजे भगवान शंकर आणि भगवान संगमेश्वराच्या जवळ आज आपण विचारांचा संगम करतोय. वा, एक मला आनंदाची आणि अभिमानाची बाब वाटते. तर महाराज, मी उल्लेख केला की कॉर्पोरेट कीर्तन आहे. तुम्ही कॉर्पोरेट कीर्तन ही संकल्पना एक नवीन रुजू केली. पण कॉर्पोरेट कीर्तन हे तुम्ही व्यावसायिक सुद्धा आहे, त्यामुळे कदाचित त्या कॉर्पोरेट कीर्तनाकडे तुमच्या डोक्यात ती संकल्पना आली असावी. आपण त्याकडे वळूयाच. पण त्याच्या आधी मला जाणून घ्यायला आवडेल, किंवा प्रेक्षकांनाही, जे बाताळवाडीचा आपला प्रेक्षक वर्ग आहे त्यांनाही जाणून घ्यायला आवडेल की या सगळ्याची मुळं कुठं होती. म्हणजे तुम्ही संप्रदायाकडे वळालात कसं, किंवा ह्या सगळ्याचा वारसा कुठनं सुरू झाला नक्की? अगदी खरं पाहता आमची 3 पिढ्यांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. म्हणजे माझे आजोबा वारकरीत, त्यानंतर आमचे वडील, आणि त्यानंतर ते आता आमच्याकडे परंपरा आली आहे म्हणजे नातवांकडे. आणि ही कीर्तन परंपरा जोपासली पाहिजे, कीर्तन परंपरा वाढली पाहिजे, हा एक माझा अट्टहास आहे. 2017 पासून मी वारकरी कीर्तन करायला लागलो. आणि वारकरी कीर्तन करत करत असताना मला एक जाणवलं की कीर्तन हे प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत पोचलं पाहिजे. आणि भविष्यात असं कुणीच म्हणायला नको की बाबा मला कीर्तन माहीत नाही, काय संकल्पना आहे कीर्तन मला माहीत नाही. म्हणून मी एक नवीन संकल्पना राबवली आणि राबवतोय, ते म्हणजे कॉर्पोरेट कीर्तन. कॉर्पोरेट कीर्तन काय अशी एक खूप वेगळी संकल्पना नाही. वारकरी कीर्तनच, फक्त इतकंच की मंदिरात, सप्ताहामध्ये, अलीकडं श्राद्धाच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं, पंचाहत्तरीच्या निमित्तानं किंवा वर्धापनाच्या निमित्तानं जी कीर्तनं होत आहेत वारकरी, ती होतच राहतील. पण कॉर्पोरेट कीर्तन ही अशी संकल्पना आहे की जे हॉस्पिटलमध्ये, एखाद्या बँक्वेट हॉलमध्ये किंवा एखाद्या नाट्यगृहामध्ये सुद्धा भविष्यात वारकरी विचार मांडून, वारकरी विचाराची जोपासना करून, बिझनेस व्यवसायाला धरून एक वारकरी विचार, संतांचे विचार मांडण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होईल ते कॉर्पोरेट कीर्तन आहे. वा, म्हणजे जसं जसं आता बदलतं स्वरूप आहे त्या त्याच्यात गेलं पाहिजे. म्हणजे संत परंपरेत जर आपण बघितलं तर ते लोकांपर्यंत तितक्या सहजतेने पोहोचावं म्हणून गवळणी आल्या किंवा ह्या सगळ्या गोष्टी आल्या की ती माणसांना ऐकायला भारी वाटतं. तर थोडक्यात तुमचं म्हणणं असं की बाबा फॉर्मॅट चेंज केले पाहिजेत, म्हणजे आपण त्याच साच्यात, त्याच ढाच्यात न अडकता लोकांपर्यंत पोहोचायला जे सोपं आहे, जे सहज आहे, त्या माध्यमातून गेलं पाहिजे. मग आता ही कॉर्पोरेट कीर्तनी संकल्पना सुरू केल्यानंतर तुम्हाला अशी वेगळे काय अनुभव आले, की बाबा अशी काय लोकांकडनं मतं आली का की बाबा आम्ही कधी कीर्तनाला बसलो नव्हतो, पण तुमच्या निमित्तानं बाबा कीर्तनाला बसणं झालं, किंवा एक वेगळाच वर्ग जो कीर्तनाकडे कधी नव्हता तेव्हा अटॅच झाला असं वाटतंय का? अगदी खूप
ही माझी परंपरा आहे आणि मी वारी करतो. यावर्षी मी 8वी वारी माझी चालत पूर्ण केली आळंदी ते पंढरी. आणि मला वेळोवेळी वाटतं की मी वारकरी संप्रदायाचा पायिक आहे, मी कुठंच चुकत नाही. मी एकादशी करतो, आज सुवर्ण योगायोग आहे, आज ही एकादशी आहे आणि एकादश करतो, मी वारीला जातो, मी भाषणात बसतो, मी कीर्तन करतो आणि या सगळ्या गोष्टी मी वारकरी संप्रदायाच्या खूप आनंदाने करतो. मला अभिमान वाटेल की मी आत्ता गणपती बाप्पांच्या मध्ये गणपतीच्या वेळी मी एका कोपर खाणार या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कीर्तन केलं. त्यावेळेस त्यांची जे हॉस्पिटलच्या त्या मॅडम होत्या, सर होते, त्यांनी म्हणले की आम्ही कीर्तन आमच्या लहानपणी आमच्या गावाकडे बघितली होती आणि आज आमच्या हॉस्पिटलमध्ये कीर्तन होते. खूप वेगळंच वातावरण. मला वाटतंय की हॉस्पिटलमध्ये कीर्तन करणारा मी पाहिला असेल. बर. हॉस्पिटलमध्ये कीर्तन केलं मी. मागच्या वर्षी 1 जानेवारीला एका नाट्यगृहामध्ये कीर्तन केलं आणि त्यांनी मला विषय दिला होता की व्यसनमुक्ती, नाटक आणि व्यवसाय. आणि मी एवढी सुंदर सांगड त्याची जोडली की कारण युवक मित्र बंडा महाराज कराडकर तात्या यांच्यासोबत मी व्यसनमुक्तीचं काम केलेला माणूस आहे, मी नाटकात काम केलेला माणूस आहे आणि मी एक आता छोटा व्यवसायही करतोय. मला एवढं भारी वाटलं की त्या मुलांसोबत बोलताना मला वेगळा अभ्यास करायला लागलाच नाही. आणि त्या निमित्तानं मी वारकरी विचार मांडले, संतांचे विचार मांडले, व्यसनमुक्तीवरती बोललो. त्यावेळेस माझा मुद्दा तिथं सार्थकी गेला किंवा की आपण एक वेगळी संकल्पना मांडतोय ना कॉर्पोरेट कीर्तनची, ती कुठंतरी आता रुजायला लागली. कमी लोकांच्यात कमी कालावधीत वारकरी विचाराची जोपासना करून हे कॉर्पोरेट कीर्तन मी आता करायला लागलो. तुम्ही कॉर्पोरेट कीर्तन म्हणताय, कॉर्पोरेट कीर्तनाचं स्वरूप कसं आहे? म्हणजे आपण जर नॉर्मल कीर्तन बघितलं तर बाबा टाळकरी असतात, मध्ये महाराजांची गादी असते, महाराज असतात, बाबा बाकीचे साथीदार असतात. तर कॉर्पोरेट कीर्तनाचं स्वरूप नक्की कसं आहे? हां, स्वरूप म्हणजे एरवी काय होतं, वारकरी कीर्तनाला महत्त्वाचं म्हणजे टाळकरी पाहिजेत. सरासरी एक 10-15 टाळकरी असावेत आणि नाही का, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने असं म्हटलंय. पण बऱ्याचदा काय होतं, समजा एखाद्या आपल्याला अशा ठिकाणी घ्यायचंय की एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कीर्तन घ्यायचंय, एखाद्या कंपनीत कीर्तन घ्यायचंय, त्यावेळी तेवढी जागा, तेवढी 10 टाळकरी किंवा 2 गायक असे पकवाज वादक एवढी लोक अरेंज करणं अवघड जातं. म्हणून मी वारकरी संप्रदायाचे नियम पाळून वारकरीच वेश धारण करून नारदाच्या गादीवर 1 पखवाज वादक, 2 गायक आणि 1-2 टाळकरी अशा ॲडजस्टमेंटनं आम्ही आता कीर्तन करायला लागलोय. बऱ्याचदा 1 पखवाज वादक आणि 1 गायक आणि फक्त कीर्तनकार असंही कीर्तन आम्ही आता कॉर्पोरेट कीर्तन करायला लागलोय. जास्त टाळकरीच असावेत असा हट्टाच नाही. मी पुन्हा पुन्हा हेच सांगतोय की मला एवढंच करायचं आहे की प्रत्येक माणसाच्या मनापर्यंत संतांचे विचार गेले पाहिजेत आणि संतांनी सांगितलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, हे की जे वातावरणातच नाहीत, की जे कीर्तनात नाहीत, जे भजनात नाहीत ना, त्यांच्यापर्यंत मला कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे विचार पोचवायचे. म्हणून मी कॉर्पोरेट कीर्तन पुढे आणतो. महाराज, तुम्ही संत परंपरेचा आत्ता उल्लेख केला की बाबा संतांचे मूळ विचार समाजापर्यंत पोहोचवायचे. पण आत्ताची जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली, म्हणजे सगळी सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, तर हे तुम्हाला कितपत वाटतं की बाबा संत परंपरेचा, संत साहित्याचा अभ्यास केल्यावरती आत्ताचे बरेचसे प्रॉब्लेम सुटू शकतात किंवा आत्ताची जी काय समस्या आहेत सगळ्या त्याचं मूळ संत साहित्यात आहे असं काय वाटतंय का? अगदी. कारण संतांनी आहे ना वेळोवेळी आपल्याला जागेवर आणण्याचं काम केलं. म्हणजे संतांनी आहे ना प्रत्येक वेळी आपल्याला जागा करण्याचं काम केलं. काकडा आरतीमध्ये ना आम्ही सगळ्यात शेवटाला एक अभंग म्हणतो, जगजोगी जगजोगी जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. म्हणजे संत आपल्याला वेळोवेळी जागा करण्याचं काम करतात. तुम्ही जाग व्हा. काकड्यामध्ये एक अभंग आहे, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. प्रत्येकाला व्यथा आहेत. काय बघा ना, किती सोपं आणि सहज संतांनी सांगितलंय, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्मोजन्मीच्या व्यथा चुकवा. आणि साधी गोष्ट सांगितली की पहाटे उठा, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. त्या पंढरीनाथाचं स्मरण करा आणि जन्मोजन्मीच्या व्यथा चुकवण्याचं काम या संतांनी आणि या वारकरी संप्रदायाला आपल्याला घालून दिले. याची जोपासना केली ना तर मला वाटतं की आपण नैराश्यात, टेन्शनमध्ये अजिबात अडकणार नाही. आपण देवाच्या जवळ जा, तो तुमची काळजी करेल. तर मग अशी नाटक व्यसनमुक्ती याचा उल्लेख केला की कॉर्पोरेट कीर्तन तुम्ही त्या स्वरूपात नेलंय की बाबा आता तुम्ही स्वतः नाटक केलेलं आहे.
तर त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या माहीत आहेत. तर आणि मी आत्ता पण जसं म्हटलं की बाबा आत्ताच्या बदलत्या जगाच्या ज्या समस्या आहेत, तर व्यसन म्हणजे तरुण पिढीला लागलेलं व्यसन ही मोठी समस्या आहे. तुम्ही सांगितलं की बाबा बंडाचा त्या करारकरांबरोबर तुम्ही व्यसनमुक्ती संघाचं पण काम करताय. तर ह्या गोष्टी आत्ता कितपत जाणवतात की बाबा सध्याची तरुण पिढी म्हणजे विवेकानंद म्हणले होते की मला माझ्या विचारांचे 10 तरुण द्या, मी तुम्हाला या देशाचं भविष्य बदलून दाखवतो. अगदी. तर मग असा काहीतरी विचार ह्याच देशात रुजलेला असताना आत्ताची जर आपण पिढी बघितली, मग आत्ताची म्हणजे आपलीच पिढी आपण म्हणू, तर ती वेगळ्या मार्गाला जाते असं वाटतंय का? किंवा कुठंतरी या मूळ विचारांपासून म्हणजे महाराष्ट्रातला जो मूळ विचार होता संत साहित्याचा, संत परंपरेचा, त्यापासून तरुण पिढी आपल्याच वयाची भरकटायला लागले का बाजूला जायला लागले? की तुम्हाला एक कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रभर फिरत असताना कितपत जाणवतं आणि काय जाणवतं त्याबाबतीत? हां, त्याचं प्रमाण काय असं एवढं जास्त नाही आहे. कारण जी आज गावाकडं लोक आहेत, गावाकडं मुलं आहेत ना, ते अजूनही त्यांच्या संस्कृतीला धरून वागण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काय झालं आहे, मला वाटतं की आपण आहे ना अनुकरण जास्त करायला लागलो. म्हणजे ज्यावेळी एखादा मुलगा व्यसन करतो, त्यावेळी एक गोष्ट लक्षात यायला लागली आता माझ्या, की लोक दुसऱ्याचं अनुकरण करतायत. म्हणजे माझा मित्र एखादं व्यसन करतोय म्हणून मी करणार. म्हणजे मी इट ड्रिंक बी हॅप्पी, खा प्या आणि मजा करा, ह्या संस्कृतीत कुठंतरी आजकालची पिढी जास्त अडकून पडली असं मला वाटायला लागले. आणि ते दुसऱ्याचं अनुकरण करून आपण जर आता सोडून देऊ नये ना, की बाबा हे आपल्याला पटणारच नाही. हां, मी चांगलं चुंगलं खाईन, युक्त आहार विहार, नेम इंद्रिया सकळ. हां, पण मी चांगलं खात असताना चांगलं पिन असं नाही ना. आम्ही चांगलं खाईन, शाकाहार करेन, पण हे काय, ही आपली संस्कृतीच नाही. मला वाटतंय की तुम्ही जर तुमची संस्कृती जोपासली ना, तर तुम्ही 100% व्यसनी होणारच नाही. तुम्ही फक्त संस्कृती जपा. तुम्ही संस्कृती जपली तर तुम्ही विकृतीकडे जाणार नाही. हां, विकृत तुम्ही होणारच नाही. तुम्ही आपली संस्कृतीच जपा. जुन्या लोकांचं जरी तुम्ही बघत बघत गेला ना, तरी नाही तुम्ही व्यसनाकडे किंवा वाईट गोष्टीकडे तुम्ही जाऊच शकत नाही. एवढी भारी संस्कृती आपली या महाराष्ट्राची, भारताची. बरोबर. आता महाराज काय आहे, वारकरी संप्रदायाकडे असलेला किंवा संत साहित्याचा अभ्यास करणार हे एक वर्ग वेगळा आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर काही घरच पहिल्यापासून माळकरी आहेत, संप्रदायातच आहेत. पण काही म्हणजे काही घरांना काही याला ते वळण नाही पहिल्यापासून. तर मग आत्ता समजा आत्ताची काही तरुण लोक आहेत, त्यांना संत साहित्याचा अभ्यास करायचा आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यात त्यांची कामं सुरू आहेत. कोण जॉब करते, कोण काय करते. तर हे सुरुवात कशी केली पाहिजे किंवा आपण आपल्या रेग्युलर आयुष्यात संत साहित्याचा अभ्यास कसा काय करू शकतो? हां, काय संत साहित्याचा अभ्यास करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. कारण असं म्हटलंय की यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर. कारण इथं सगळ्यांनी या आणि इथं आल्यानंतर संतांच्या जवळ का या, तर सकलांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. या कलियुगात जर उद्धार करून घ्यायचा असेल ना, तर त्या हरीच्या नामाची ओढ तुम्हाला लागली पाहिजे. आणि मला वाटतं की असं एकमेव व्यासपीठ आहे इथं, की इथं फक्त एकच नियम आहे, पवित्र तुळशीची माळ, कपाळावरती गंध लावा आणि तुम्ही संतांचा अभ्यास करायला सुरुवात करा. बरं, मी बऱ्याचदा असंही म्हणतो की तुम्ही माळच घालावी असा नियम नाही. तुम्ही प्रथम सदाचारी व्हा. सदाचारी म्हणजे काय, चांगलं विचार करण्याचा प्रयत्न करा, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा, पॉझिटिव्ह बोलण्याचा विचार करा आणि मग तुम्ही हळूहळू संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. कधीतरी आळंदीला जा, कधीतरी देहूला जाऊन संत तुकाराम महाराज समजण्याचा प्रयत्न करा, कधीतरी सासवडला जाऊन सोपन काकांचं काम काय आहे ते लक्षात घ्या, कधीतरी त्र्यंबकेश्वरला जाऊन निवृत्तीनाथांचं काय काम आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही संतांच्या जवळ जाल ना, तेव्हाच तुम्हाला संत जवळून अनुभवायला मिळतील. मी पुन्हा एकदा माझ्या मुळाकडे येतो. संत जर अनुभवायचे असतील या आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या आधुनिक काळाला, तर मला वाटतंय की 365 दिवसातले 21 दिवस तुम्ही संतांना द्या, राहिलेले 341 दिवस तुम्ही आनंदानं जगा. तर ते 21 दिवस म्हणजे वारी आहे. वारी तुम्ही घ्या. वारीतला जो आनंद आहे ना, ते सुख आहे ना, म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागावी किंवा हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा आनंद आहे. 18 संतांच्या वाऱ्या जातात आणि त्या वारीमध्ये ना कोण एका जातीचा नाही, कोण एका धर्माचा नाही, कोण एका पंथाचा नाही, प्रत्येक व्यक्तीला एकच नाव आहे. काय म्हणलं जातं? माऊली. माऊली. आणि माऊलीत एक ताकद आहे ना, माऊलीत एक मजा आहे ना, साधा विचार आहे. माऊली म्हणजे आई. आणि ज्यावेळेस माणूस एखाद्या व्यक्तीकडे आईच्या अंतःकरणानं बघतो ना, आणि आई काय करते,
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळल्याची जाती करी लाभाविन प्रीती. या जगाच्या पाठीवरची अशी एकमेव जाती आहे की जिला कशाचाच लाभ नाही, ती म्हणजे आई. आणि आईच्या अंतःकरणाने ज्यावेळेस आपण एकमेकाकडे बघतो ना, त्यावेळेस मला वाटतं की ही संतांची शिकवण तुमच्या मनापर्यंत हृदयापर्यंत पोचली जाते. संत समजायचे असतील, संत कळायचे असतील ना, तर वारी केली पाहिजे. महाराज, तुम्ही वारीचा उल्लेख केला, तर वारीची जर आपण सिस्टीम बघितली पूर्ण, तर त्याचा मायक्रो मॅनेजमेंट बघितलं तर कुठं थांबायचं आहे, तिथल्या त्या पंक्ती. म्हणजे मी मागं एक किस्सा ऐकला होता की आता ते कुठला मुक्काम मला नीट आठवत नाही, पण सांगितलं होतं की एक कुटुंब होतं, तर त्यांच्या घरी ती दरवर्षीची पंगत असायची आणि त्या वर्षात त्यांच्यावरती असं संकट आलं होतं की त्यांच्याकडं काहीच आर्थिक बाजूने ते एकदम पूर्ण ढासळले होते, त्यांच्याकडे पैसे नव्हते. तर मग त्या माऊलीनं काहीतरी दागिने वगैरे गहाण ठेवले, ते पैसे आणले आणि ती पंगत घातली आणि त्यांनी असं सांगितलं की पंगत झाली आणि म्हणजे एक आठवड्याच्या आत परत सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला लागल्या आणि पुढच्या वर्षीची पंगत घालायला म्हणजे त्यावेळी तशा 100 पंक्ती घालू शकू एवढं आर्थिक गणित परत पुढच्या 1 वर्षात बसलं होतं. मग अशी बरीच लोक आहेत. म्हणजे आता जर आपण काळ बघितलं तर माणूस माणसाला 1 रुपया देताना आता मागं पुढे बघतो. मग ते सगळं मायक्रो मॅनेजमेंट, लोकांचा आनंद, ज्या पंक्ती घातल्या जाते ते वर्षानुवर्ष सुरूच आहे. तर ह्याच्या मागं नक्की काय आहे, म्हणजे ह्याच्या मागं भावना कुठली आहे किंवा हे सगळं मॅनेजमेंट सगळं जुळून कसं येतंय? सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचारांनी ओतप्रोत भरलेला एक गाभा किंवा एक भरलेलं व्यासपीठ म्हणजे वारी. तुम्ही आता सांगितलं की त्या व्यक्तीनं काय केलं, स्वतःचं सोनं गहाण ठेवून जेवायला घातलं. कारण मी आता ती थोडंसं अंधश्रद्धेकडे नाही जाणार. ॲक्च्युली काय होतं, तिने एक विचार केला की ह्या वारकऱ्यांना मला जेवायला घालायचे, म्हणून एक विचार केला की या ज्यांना जेवायला घालायचं त्यासाठी काहीतरी गहाण ठेवलं आणि ते परत मला सोडवायचे, आणि त्याने विचार केला आणि त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल केली. बरोबर. फक्त मनात पॉझिटिव्ह विचार केला. तुम्ही सतत पॉझिटिव्ह विचार करत राहिलं पाहिजे. प्रत्येक माणसानं कधीही निगेटिव्ह नाही बोललं पाहिजे. म्हणजे आता 2025 येत आहे, तर मला वाटतं की ह्या 2025चा एकच सुविचार आहे, पॉझिटिव्ह विचार. 2025चा एकच सुविचार, पॉझिटिव्ह विचार. फक्त सकारात्मक विचार तुम्ही करा. तुम्ही तुमच्या मनाशी ना सतत पॉझिटिव्ह बोलत राहा आणि पॉझिटिव्ह सतत बोलल्यामुळे ना तुम्हाला त्याचा अनुभव असा येतो की सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये सकारात्मक व्हायला लागलेत किंवा चांगलं व्हायला लागले. आणि मला वाटतं की वारीत त्याच गोष्टी होतात. म्हणजे अभंग जरी तुम्ही बघितले ना बरेचसे संतांचे, त्या अभंग पण तुम्हाला आहे ना वेळोवेळी जागा करण्याचं काम करतात किंवा वेळोवेळी तुम्हाला आठवण करून देतात की संसार कसा आहे, मानवाचा देह कसा आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भव सिंधू. संसारातनं कसं तरायचंय नाही का तर हा देह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान, सावधान व्हा. किंवा आनंदाचे डोई आनंद तरंग अशा अभंग. किंवा प्रेम म्हटलं की भक्ती प्रेम आविन ज्ञान नको देवा, नाही का. अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. हे सगळे पॉझिटिव्ह विचार अभंगातच लिहिलेत हो. बरोबर. हे तुम्ही रोज म्हणायचे. हे अभंग जसे वारकरी रोज म्हणतात ना, तसं मला वाटतं की प्रत्येक युवकाने आपल्याशी आहे ना सतत पॉझिटिव्ह बोलत राहिलं पाहिजे. या जगातला सगळ्यात सुखीन समाधानी प्राणी मीच आहे. ह्या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती मीच आहे. कोण अकाउंट बघायला आले का, तुझ्या बँकेत किती पैसे आहेत, फोन पेला किती पैसे आहेत, कोणच बघायला येत नाही. म्हणायला काय जातंय, एक दिवस असा येईल की येतील तुझ्या अकाउंटला पैसे. सतत आपण पॉझिटिव्ह बोलत राहू, पॉझिटिव्ह विचार करत राहू. आणि हा पॉझिटिव्ह विचार वारीच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, संतांच्या अभंगाच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला मिळत राहतो. एकंदरीत जर आपण वारीचं स्वरूप बघितलं तर फुगड्या खेळत असतात, सगळे भजनं चाललेले असतात. त्या तो सीझन असा आहे की पावसाचा काळ, मग ते भिजत बाकीच्या सगळ्या अडचणींना फेस करत बऱ्यापैकी वर्ग बघितलं तर अगदी 60-70च्या पुढचा बराच वर्ग आहे. तिथपर्यंत पंढरपूरला पोचतात आणि महत्वाचं विठ्ठलाचं थेट दर्शन त्या दिवशी शक्यतो होत नाही. मग गाभाऱ्याचं कळसाचं कळस दर्शन करून माघारी फिरतात. मग आत्ताच जर काळ महाराज बघितला असं की स्वार्थाशिवाय माणूस काहीच करत नाही. म्हणजे मला तुमच्याकडनं काहीतरी फायदा तर मी तुमच्याकडे येणार आहे. मग 21 दिवस जायचं आणि तिथनं कळसाचं दर्शन घेऊन माघारी यायचं. की ह्याच्या मागची काय भावना आहे की बाबा गेलो इतक्या लांब तर आपला स्वार्थ हे असतो की मुखदर्शन व्हावं. पण ते कळसाचं दर्शन घेऊन माघारी येतात, ह्याच्या मागची काय तुम्हाला
थॉट प्रोसेस वाटते. त्याचं साधं उत्तर आहे, खरं पाहता वारीच्या काळात आहेत ना, देव हा मंदिरात नाहीच, तो या संतांसोबत आहे. ज्ञानेश्वर महाराज एक ओवी म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. जो जो माणूस भेटेल ना तो माझ्यासाठी देव आहे. आणि वारीच्या काळात आहे ना देवच संतांबरोबर असतात. मग हे जे वारकरी आहेत ना ते कधीही भगवान विठ्ठलांचं दर्शन घेण्याचा कधीच विचार करत नाहीत. नामा म्हणे तया देखीला कळस, म्हणजे नामा म्हणे तया देखीला कळस, कळसाचं दर्शन घ्यायचं. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान, चंद्रभागेचं स्नान करायचं, नगर प्रदक्षिणा करायची, कळसाचं दर्शन घ्यायचं आणि निघायचं. कारण जो 21 दिवस आपल्यासोबतच होता, जो आपल्यासोबतच आहे. समजा तुम्ही मला रोज भेटताय, रोज आपला हाय बाय चाललंय, तर आता अशा उद्या परवा परत जवळ जाऊन सेपरेट सेकंड हँड करण्याची काय गरज आहे? दिवस 21 दिवस आपल्यासोबत आहे. आता रोज परत एवढ्या गर्दीत त्याची दर्शन घ्यायची काय गरज आहे? जे लाईनला असतात ना ते वारकरी नसतात. जे लाईनला आहेत ते वारकरी नाहीत. जे चालत येतात ते कळसाचं दर्शन घेतात, चंद्रभागेचं स्नान करतात. त्या चंद्रभागेचं स्नान करून त्या देवाला एकच म्हणतात, देवा यंदा करून घेतली वारी, पुढच्या वर्षी सुद्धा वारी तेवढी करून घ्या, माझी नाही चुकणार, तुमची चुकील. ती वारी अखंडितपणे त्यांची घडत राहतील. तो आनंद आहे हो, ती सुख आहे, ती मजा आहे. म्हणजे तिथं 70 वर्षाचा, 80 वर्षाचा, 20 वर्षाचा, 50 वर्षाचा, यांची वय बाजूला सोडा, ही सगळी त्या एकच असतात. जे प्रेमानं आनंदानं नाचत असतात. घोळघोळा वाजती टाळ, झनझना नाद रसाळ. तो झनझना नाद एकदा घुमायला लागला ना त्या वारीमध्ये, म्हणजे नाचत असताना रिंगणामध्ये मृदंग टाळ असं वाजायला लागल्यानंतर एक वेगळा आनंद त्या ठिकाणी व्यक्त होतो. आणि मला वाटतं की ती वर्षभराची एनर्जी आहे, वर्षभराचं शरीराचं चार्जिंग आहे आपल्या. ते शरीराला चार्जिंग एकदा वारकऱ्याला मिळलं का नाही की वारकरी वर्षभर असा आनंदात असतो. म्हणजे तो एनी टाइम असा चार्जिंगमध्येच असतो. तो पुढनं जरी आला ना, रामकृष्ण हरी कसं काय, एक नंबर, आनंदी, सुखी, मजा आहे. कधीच वारकरी संप्रदायातलं लोक अशी दुःखी दिसत नाहीत, आणि ती एनर्जीच घेऊन येतात त्या वारीमधून. बरोबर. तर तुम्ही सांगितलं की बाबा हे वर्षभराचं चार्जिंग आहे. आता तुम्ही तुमच्या कीर्तनाचा अजून एक प्लस पॉईंट आहे, किंवा तुमचं कीर्तन झाल्यानंतर तर आपण पण 3-4 ठिकाणी कीर्तनाला तुमच्या एकत्र गेलतो. तर ते कीर्तन सुरू असताना किंवा कीर्तन झाल्यावर लोकांचं मत हे असतं किंवा भावना ही असते की बरेच कीर्तनकार चांगले सांगतात, पण गाणारे कीर्तनकार कमी आहेत. आणि तुम्ही सांगितलं की ह्या सगळ्या भक्तिगीतात वगैरे एनर्जी आहे. तर मग आत्ता कुठलं तुम्हाला एक भक्तिगीत असं तुमचं आवडतं आहे की ज्यांना आत्ता आपल्याला एनर्जी येईल, किंवा हे मला वाटतं की बाबा ह्यात काहीतरी मजा आहे? एक भक्तिगीत आहे, ते रचिव गीत आहे की त्यामध्ये ना या भगवान परमात्म्याकडं काहीतरी आपण मागितलं पाहिजे. आणि ते मागत असताना काय मागितलं पाहिजे ना, ते त्या भावगीतातनं खूप सुंदर म्हणले. त्यांनी असं म्हटलंय, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एका तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे असे वरदान दे, दिवसभर काम दे, पोटा पुरते दाम दे, दिवसभर काम दे, पोटा पुरते दाम दे, तुझे गीत गाता यावे असे वरदान दे, तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे, तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे, मूर्त डोळा ठेवू माता,
असे एक दान दे. आणि सगळ्यात शेवटाला ते म्हणतात, मागू किती राहू दे, मागू किती राहू दे, सारे एके ठाई शोभू दे. वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी लाभू दे. वाट दाखवण्या गुरु जन्मोजन्मी लाभू दे. अजून एक कडवं राहिलं. वारीसाठी पाय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे. तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे. क्या बात. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, अशी संध्याकाळ दे. क्या बात आहे महाराज. म्हणजे हे ज्यावेळेस मी ऐकलं का नाही त्यावेळेस ऋषीभाऊ मला गावाकडचं भजन आठवलं. बर. मी आज या प्रॉडकास्टच्या माध्यमातून आहे ना, जी लोक रिटायर झालेत ना त्यांना मी सांगेल, रिटायर झाल्यानंतर तुमचं आयुष्य जर 5 वर्षानं वाढावं असं वाटत असेल ना, तर तुम्ही गावाकडच्या भजनात जाऊन जॉईन व्हा. लय मजा आहे, लय ताकद आहे. यात एकंदरीत पूर्ण आयुष्यच आहे म्हणजे पूर्ण वारीसाठी पाय दे. मला अजून काय काय गोष्टी करायच्या. जर पूर्ण आपण जर ही रचना बघितली तर आयुष्याचं सार आहे असं वाटतं. म्हणजे तुम्हाला त्या आप्पा ठाकूरांची एक गझल माहित असेल कदाचित, की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. अगदी अगदी. आणि त्यात मग ह्यात जसं सांगितलंय की सुंदर संध्याकाळ असे काहीतरी ते ओळी आहेत, तर त्या पण त्या गझलीत तसंच आहे की आयुष्याची सकाळ सुंदर खरेच मजला गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आणि ही जर रचना बघितली तर ह्यात आयुष्याची सकाळ सांगितली, दुपार सांगितली, नंतर संध्याकाळ सांगितली. आणि हे सगळ्या जर आपण बघितलं बाबा, आपलं आत्ताचं आपलं समकालीन लिखाण बघितलं किंवा मागच्या काळातलं लिखाण बघितलं तर त्यात बरेचसे रेफरन्स संत साहित्याचे आहेत हे जाणवतं. आता मी स्वतःसाठी ज्या 4 ओळी लिहिल्या आहेत, मी म्हणतो की बाबा ज्या वेळी मला काहीतरी निराशा येते किंवा काय होतं तर मी स्वतःसाठी एक 4 ओळी लिहिल्या आहेत. आणि आता हे तुमच्याकडनं ऐकल्यावर जाणवतंय की बाबा हे कुठनं तरी आलतं पर्क्युलेट होतं आपल्याकडे, आणि त्यामुळे आपण असं लिहू शकतो. तर 4 ओळी अशा होत्या की दिखाव्याचे जग आता मला नको देवा, की दिखाव्याचे जग आता मला नको देवा, जळावी वासना चित्ती प्रेमाचा ठेवा, प्रयत्नांना आणखी 2 हात दे, माझे मला दे, बाकी सारे काढून घे. वा वा वा, ग्रेट. आणि वाटतंय की बाबा हे असं कुठनं तरी पर्क्युलेट होत आलंय, हे विचार आपल्यापर्यंत कुठनं तरी आलं. तर तुम्ही मगाशी सगळ्या संतांचा उल्लेख केला किंवा सगळ्या काय म्हणतो संतांचा जिथं वास आहे त्या मंदिरांचा उल्लेख केला, आळंदीचा उल्लेख झाला, पंढरपूरचा उल्लेख झाला. तर माझं एक असं मत आहे महाराज की इतर कुठल्याही ठिकाणी जावं, पण ह्या ज्या देवस्थानांच्या ठिकाणी गेलं किंवा ज्या शहरांना संतांचा वास लाभलेला आहे अशा ठिकाणी गेलं की एक जबरदस्त पॉझिटिव्ह एनर्जी आहे. म्हणजे मागाशी पण येताना मी तुम्हाला म्हणलं की पंढरपुरात मंदिरात तर काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जीच आहे, पण त्या शहरात पण पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर काय वाटतं की बाबा हे काय असेल, म्हणजे आळंदीत जावा तुम्ही देहूला जावा, तुम्ही पैठणला जावा, तुम्ही पंढरपूरला जावा, तर त्या संपूर्ण शहरालाच एक काहीतरी पॉझिटिव्ह वाईब असते. तरी कशामुळं? तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. तुम्हीच म्हणला की त्या शहरात देवाच्या गावात काहीतरी ताकद असते. मला वाटतं की तिथं गेल्यानंतर तुम्हाला आनंद तेव्हाच वाटेल देव पहावया गेलो आणि देवची होऊनी ठेलो. तुम्ही मनातनं ठरवलं ना की तिथं देवाला गेल्यानंतर मला समाधान प्राप्ती होणार आहे, तिथं मला सुख मिळणार आहे, आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर जो आनंद मिळणार आहे ना, ह्या जगातला समाधानी सुखी माणूस मीच आहे, हे तुम्ही आधी मनातनं ठरवा. हो, तुम्ही दुःख घेऊन देवाच्या जवळ गेला ना तर तुम्ही देव कितीही आनंदी असला, देवाचं वातावरण किती जरी आनंद असलं ना, तुमचं मन जर दुःखी असेल ना तर तुम्हाला त्या दिवशी दुःखच वाटणार. तुम्ही मनातनं देवाला जाताना आनंदानं जा. मला तिथं गेल्यानंतर काहीतरी चांगलं मिळणार आहे या दृष्टीनं जा. नक्कीच मग त्या वातावरणात एक ताकद निर्माण झाली. तो देव आहे, हो, तो जगाचा मालक आहे. तिथं नक्कीच हे वातावरण तसं असणारच आहे, कारण त्याच्या अवतीभोवती आजूबाजूला नाही का देव ज्या ठिकाणी आहे त्यात एक वलय तयार झालेलं असतं. म्हणजे देवाची नित्यपूजा असेल, त्या देवाच्या ठिकाणी केलेलं नामस्मरण असेल,
या देवाच्या ठिकाणी जपलेली पावित्र्य गोष्ट असेल. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटतात. पण मला वाटतं की देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर आनंद तेव्हाच वाटेल की जेव्हा तुम्ही मनानं सुखी आनंदी होऊन जाल तेव्हा. देवाच्या ठिकाणी थोडक्यात तुम्ही देव बनून जाता. आता महाराज आपण परत मुळाकडे येऊ. मला ते वारंवार जाणवतं किंवा आपण जर आपल्या भूतकाळात गेलो, बालपणात गेलो, तर म्हणजे आमची आजी होती त्यावेळी त्या आजीचा एक 3-4 तिच्या मैत्रिणींचा ग्रुप होता. मग ते आमच्या घरी जमायचं किंवा शेजार पाजारच्या कुठल्याही घरी जमायचं. मग त्यांचे भजनं, ओव्या हे ते म्हणणं चालायचं. आता पंढरपुरात काय बाय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागतं. म्हणजे ही लहानपणी आपण ऐकलंय, काही ओव्या ऐकल्यात, काय भजनं ऐकल्यात. तर तुमच्या बालपणाच्या तशा काय आठवणी आहेत किंवा तुम्हाला काय वाटतं की ही जे वातावरण होतं ही आपल्याला त्यावेळी कळत नव्हतं, पण त्या गोष्टी आपल्यापर्यंत आल्या, तर त्याचा आत्ता जगताना काय फायदा होतोय किंवा आत्ताची पिढी ती कुठंतरी मिस करते का? 100%. आता थोडंसं माझ्या बालपणाकडे जाईल. मला वाटतं की तुम्ही तुमच्या बालपणात आयुष्यभर रमलं पाहिजे. म्हणजे तुमचं बालपण आहे ना, तुमचं आयुष्यभर गेलंच नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या मनात आहे ना एक बालपण लपलेलं असतं. कधीतरी त्या बालपण आठवून आहे ना त्यानं हसलं पाहिजे, आपलंच हसलं पाहिजे. मी लहान असताना आहे ना, साधारणतः 1ली, 2री, 3रीत असेल, मला आठवते बरं काय गोष्टी. तर आमच्या शाळेमध्ये ओतारे गुरुजी नावाचे गुरुजी होते. आणि ते गुरुजी आहेत ना, वर्गात आल्यानंतर आहे ना एक कविता म्हणायचे. आणि ती कविता काल्पनिक होती आणि त्या कवितेचा आजपर्यंत कोणालाच ताळमेळ लागला नाही, पण त्यात एक मजा होती. असेल पाठ तर म्हणा. ती कविता अशी होती, ती गुरुजी म्हणायचे. म्हणजे आता जी लोक ही पॉडकास्ट बघतील ना, ओतारे गुरुजी ज्यांना माहिती आहेत ना, नक्की त्या लोकांना ती ओतारे गुरुजींची कविता सरांपर्यंत जाईल ती. ओतारे गुरुजी आता असतील का नाही मला माहित नाही, कारण आम्ही असताना ओतारे गुरुजींचं वय त्या काळी सरासरी 45-46 त्या काळी असतील. म्हणजे आणि ओतारे गुरुजींचं तुम्हाला अजून आठवतो की जुना लेंगा, मोठ्या खालच्या त्याला काय म्हणतात, मोठ्या बाईचा असा मोठ्याचा लेंगा, निळ दिलेला कपडे त्यांची, टोपी. जुने गुरुजी म्हणतात ना आपण, ते गुरुजी. आणि ते गुरुजी वर्गात एकदा आलं का नाही आणि त्यांची अशी तर 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 चालणं. आणि ते गुरुजी असं बऱ्याचदा बघा जुने गुरुजी टेबलवर बसायचे आणि ते मुलांना छडी घेऊन अशा काही गोष्टी शिकवायचे नाही का. छडी लागे छमछम विद्या येई घम घम, ते भारी वाटायचं. आणि त्यांचं एक कविता होती, ते म्हणायचे, मला आजही आठवते. मला वाटतं ती त्यांची का माझी मला माहित नाही, पण ती एक वेगळीच रचना झाली आहे. ते असं म्हणायचे, नाच रे मोरा शेंगाच्या डब्यात, नाच रे मोरा नाच, किती किती शेंगा खाल्ल्यास रे, आता माझे दादा येतील रे, मग तुला मार देतील रे, नाच रे मोरा शेंगाच्या डब्यात, नाच रे मोरा नाच. आता मोर शेंगाच्या डब्यात जाईल का? शेंगाच्या डब्यात नाचल का? म्हणजे त्यातले एक आनंद आणि त्यातली मजाच काहीतरी वेगळी होती. ते ऐकायला ना एवढं बरं वाटायचं ना, काहीतरी वेगळे. आणि त्या काळात त्या वयात म्हणजे वाटतच नव्हतं की ती शेंगाचा डबा आणि मोर, म्हणजे नाही का हरभराच्या झाडावर बसणं असं एक म्हण आहे, की त्यातलंच एक काहीतरी प्रकार होता. पण एक सांगू का, त्यात मजा होती. बरोबर. मराठी शाळेत, जिल्हा परिषद शाळेत मजा आहे, आनंद आहे, सुख आहे. ती आताच्या नवीन शिक्षण पद्धतीत नाही. मराठी शाळेत लय मजा आहे. मराठी शाळेचा परिपाठ, त्यातल्या परिपाठातलं राष्ट्रगीत म्हणता म्हणता एक सावधान आणि सावधान अवस्थेत गुपचूपमध्ये तिरक्या डोळ्याने इकडं बघणं, परत जागेवर येणं, आणि नाही ना आपण चुकतोय, म्हणजे परत त्यातली जी मजा आहे ना परिपाठाची. आणि परिपाठ करता करता काहीतरी आवलीपणे करणं, गुरुजीने राप दिशी पाटाणीवरती फटका मारणं, त्यातली मजा आहे ना ती फक्त मराठी शाळेतच आहे हो. आणि आता नाहीतर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आणि आता बाकीच्या शाळांमध्ये ते नाही. आमच्या बाळाला मारायचं नाही बरं का, त्याला मारू नका, हे मराठी शाळेत नाही. मराठी शाळेतले गुरुजींना आज पालक सांगतात, जरा पोराला लक्ष ठेव, जरा मारत जा की त्याला. मारायला सांगणारी एकमेव शाळा ती म्हणजे मराठी शाळा. बरोबर. त्यावेळी मजा वेगळी होती. म्हणजे आपण परिपाठाचं आता सांगितलं तर बाबा ते सुविचार कोण घेणार, त्याचे दिनविशेष कोण वाचणार, त्यासाठी असणारी तयारी, एखादी जयंती पुण्यतिथी असेल तर त्याला करायचं भाषण, ह्या सगळ्यात मजा होती. मग शाळेत असताना अशी काय भाषण करत होता का, किंवा ही आत्ता कीर्तनाचं जी वक्तृत्व कौशल्य आहे ते कुठेतरी त्या बालपणात त्या शाळेतनं आलंय का? 100% मी घडलेला महाराज म्हणजे शाळा कॉलेजमधनं घडलेला महाराज. मी शाळेतला परिपाठाला मी ढोलकी वाजवायचो. बर. मी 5वी ते 7वी ढोलकी वाजवलेला माणूस आहे. समूहगीत
समूह गीताला मी जिल्हा लेवलला आम्ही 2रा नंबरचं पारितोषिक घेतलेला मी व्यक्ती आहे. मी त्यातनं घडलोय. त्यातली मजा म्हणजे मला आठवतं की मी 7वीत असताना एका नाटकात भाग घेतला होता आणि ते लाकूड तोड्याचं नाटक होतं. ते लाकूड तोड्याची कोराड पडलेली असते आणि ती कोराड पडल्याच्या नंतर मग ते सुरुवातीला चांदीची निघते, सोन्याची निघते, ते सगळं माझं माझं म्हणतो आणि शेवटी स्वतःची काढतो आणि ते म्हणतो की स्वतःचीला माझी म्हणत नाही पण चांदीची सोन्याची घेतो. त्यातनं ते हाव दाखवली आणि त्या असं नाटकात मी काम केलं होतं. त्याला आम्ही एक कॉमेडी वळण दिलं होतं की त्याची बायकोच एकदा विहिरीत पडते आणि मग कटरीना येते असं ती दाखवलं होतं आणि ती स्वतःची बायको विसरतो. ह्या सगळ्या गोष्टींना आपलं म्हणायला लागतो ना. म्हणजे माणूस ज्यावेळेस चांगलं दिसतं त्यावेळेस आपलं म्हणतो. एक विनोदी असं नाटक दाखवलं होतं आणि त्यातनं त्या वर्षीच्या 26 जानेवारीचा मी हिरो होतो. मला आज पण आठवतं आणि एक आनंद त्यातनं मी घडत गेलो. आणि नंतरच्या काळात ज्यावेळेस कॉलेजला मी गेलो 2 वर्ष जरा अवघड क्षेत्र मी काढलं ते म्हणजे सायन्स. 11वी 12वी सायन्स केलेला महाराज आहे. सायन्स केल्यामुळे मला ते जरा अवघडच गेलं पास होण्यासाठी. आणि मग कसं तरी आपला 12वी सुटलो. नंतर मला कळलं की आपली कलात्मकता कुठेतरी झाकली जाते. त्यामुळं परत मग मी कला क्षेत्रासाठी मी छत्रपती महाविद्यालय साताऱ्यात गेलो. तिथं गेल्यानंतर परत एकदा माझा कलाकार जागा झाला. आणि मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीने कलाकार बनलं पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात, एक तरी अंगी असू दे कला, नाही तरी काय फुका जन्मला. एक तरी तुमची कला अंगात असली पाहिजे. मी आता प्रत्येक पालकांना एक सांगेल की तुमची लहान लहान लेकरं आहेत ना ती व्यस्त करा. आणि तुमची मुलं जर व्यस्त करायची असतील ना तर त्यांना कलेची जोड द्या. तबला शिकवा, पेटी शिकवा, त्यांना गाणं शिकवा, त्यांना चांगलं लिहायला शिकवा, त्यांना चांगली वाचन कला अवगत होऊ द्या. ह्या कलेनं ज्यावेळेस तुमची पोरं व्यस्त होतील ना त्यावेळेस ती मस्त राहतील. पोरं व्यस्त करा, व्यस्त झाल्यानंतर पोरं मस्त होतील. एक समीकरण आहे आजकालच्या पोरांच्यात, तुम्ही कुठेतरी रुजवा. जरा बंद करा मोबाईल द्यायचं त्यांच्या हातात, बंद करा जरा त्यांना इंस्टाग्राम फेसबुक या कमी वयात कळायचं बंद करा. त्यांना कलेमध्ये व्यस्त करा, पोरं मस्त होतील. शिस्त पण लागेल. आणि हे मला कॉलेजमध्ये ऋषीभाऊ खूप शिकायला मिळेल. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये गेलो ना, ज्यावेळेस मी आणि कलाकारानं किंवा प्रत्येक व्यक्तीने ना स्वार्थी असलं पाहिजे बरं का. आजकालच्या पिढीनं स्वार्थी असलं पाहिजे. की मला आठवतं मी वारकरी संप्रदायाची जोपासना करत असताना ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये युथ फेस्टिवलमध्ये मी ज्यावेळेस भाग घ्यायला गेलो ना, आता जी युथ फेस्टिवलमधले माझे मित्र ऐकतील ना तेच त्यांच्या लक्षात येईल, ऋषीभाऊ मी एकांकिका करण्याचा कधीच अट्टास धरला नाही. मी पथनाट्य आणि स्किट, समूहगीत, सुगम गायन याचा जास्त अट्टास करायचो. कारण मला माहित होतं मला भविष्यात कीर्तन करायचंय. आणि कीर्तनाला लागतो तो खडा आवाज, कीर्तनाला लागतं ते चांगलं गाणं. हा एकांकिका ते उगाच राम आला आणि तो बोलला, ते मला ते नको होतं. त्यामुळे मी पथनाट्यातला मोकळा आवाज आणि ती खडा आवाज बोलणं, त्यातली एक कॉमेडी, टायमिंग हे मला भविष्यात उपयोगाचं होतं. म्हणून मला वाटतं की कला क्षेत्रातला स्वार्थी माणूस आहे मी. आणि त्याचा उपयोग मी बरोबर करून घेतला. आणि त्याचा उपयोग मला आता कीर्तनाच्या माध्यमातून होतोय की मी ज्यावेळी स्किटच्या माध्यमातून टायमिंग जोडलं, पथनाट्याच्या माध्यमातून खडा आवाज वापरला, सुगम संगीत समूहगीताच्या माध्यमातून जे मी गाणं गायलो ना ते गाणं मला आता कुठेतरी कीर्तनातनं हे होतंय. यातनं मला आत्ताच्या कलाकारांना एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमची कला जोपासत असताना ना तुमच्या भविष्याचं धोरण तुमच्या लक्षात असू द्या. ज्यावेळेस तुम्ही भविष्याचं धोरण तुमच्या कलाकारी जीवनात अवगत कराल ना त्यावेळेस नक्कीच तुमचं आयुष्याचं तोरण उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. महाराज काय आहे म्हणजे तर कलाकारांच्या अनुषंगानं बरंच बोलणं झालं, पण प्रत्येकालाच ते मेळ साधणं जमत नाही. की काय होतं म्हणजे आता तुम्हाला त्यावेळी कळलं की बाबा आपण तुम्ही नाटकात वगैरे इथे काम करत होता एकांकिकेत, पण तुम्हाला कळलं की बाबा कीर्तन हे आपलं मूळ होतं. म्हणजे आपल्या घराची वारकरी परंपरा आहे किंवा आपण कीर्तनाकडे गेलो तर त्याला आपण व्यावसायिकतेची पण जोड देऊ शकतो. म्हणजे स्वार्थाशिवाय परमार्थ नाही असं म्हणलं जातं. ते बरोबर पण आहे, कारण तुमच्या खिशात काहीतरी असेल, तुमच्या पोटात अन्न असेल तर तुम्ही जाऊन परमार्थ करू शकता. तर मग ते आत्ता जर ते कठीण जाते, कारण कलाकारी पण जपायची एका बाजूला आणि ती व्यावसायिकता पण आणायची. तर यासाठी काय पोरांनी केलं पाहिजे सध्या? खरं पाहताय ना आजकालच्या कलाकारांनी या समाजाचा आणि या कमर्शियल दुनियेचा कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. यासाठी तुम्हाला काही एनजीओ आहेत किंवा काही संस्था आहेत ना त्यांना सामील झालं पाहिजे. तुम्ही लायन्स ग्रुपला गेलं पाहिजे, तुम्ही रोटरी क्लबमध्ये जॉईन झालं पाहिजे. आणि तुम्ही व्यावसायिकताच म्हणाल ना
तर या व्यावसायिक जर तुम्हाला कलाकार व्यावसायिक बनायचं असेल ना, तर मला वाटतं की कलाकार व्यावसायिक होण्याचं एकमेव माध्यम आणि एकमेव संस्था आहे ती महाराष्ट्रातली म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. त्यामध्ये कलारंग नावाचा एक प्रकार आहे आणि तुम्ही कलारंगातनं तिथं जा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एखादा व्यवसाय हॉटेल व्यावसायिक आहेत त्याचे प्रॉब्लेम काय आहेत, एखादा डिजिटल मार्केटिंगवाला आहे त्याचे प्रॉब्लेम काय आहेत, आणि एखादा SMS देणारा माणूस आहे, एखादा पेस्ट कंट्रोलवाला माणूस आहे, तर त्याचे प्रॉब्लेम तुम्हाला ज्यावेळेस लक्षात येतील ना, त्याचे प्रॉब्लेम शिकता शिकता आपले कलाकारातले प्रॉब्लेम काय आहेत हे तुम्हाला अनुभवायला मिळतील. तुम्ही आधी दुसऱ्याला अनुभवा नक्कीच तुमचा अनुभव तुम्हाला तिथं शिकायला मिळेल. आणि नेमका हा प्रॉब्लेम असतो कलाकाराला पैसे सांगता येत नाहीत. प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे बघा. कलाकाराला एखाद्या व्यक्तीने विचारलं ना की बाबा तुला हे काम करायचे, ह्याचे पैसे किती, तर खरा तुमच्या हेनं म्हटल्यानंतर कधीतरी जास्त मिळतं, बऱ्याचदा कमी मिळतं. त्यामुळे तुम्ही आधी नारळ मिळतो, कधी कधी नारळ मिळतो. त्यामुळे कधी तुम्ही ना थोडंसं कमर्शियल व्हायला शिका. आणि ह्या कमर्शियल होत असताना आहे ना स्वतःला जरा विचारा की आपण कलेसाठी घासलीये. बऱ्याचदा ना कलाकाराला कधीच ग्राह्य धरलं जात नाही. त्याला कशाला पैसे लागलेत. अहो त्यानं पैसे नाही दिले पण त्यानं स्वतःचं तारुण्य अर्पण केले त्या कलेला, स्वतःचं आयुष्य घालवलंय. मग त्याच्या कलेचे पैसे त्याला मिळले पाहिजेत ना. म्हणजे एखाद्या व्यावसायिकानं काम केलं तर पैसे आणि कलाकारानं काम केलं तर त्याला कशाला पैसे लागतील असं नाही ना. एखाद्या हॉटेलवाल्याला सुद्धा पैसे लागतात आणि एखाद्या कलाकाराला सुद्धा जगताना पैसे लागतातच हो. मग त्याला सुद्धा त्याच्या दिलेल्या वेळेसाठी पैसे मिळाले पाहिजे. आणि मला वाटतं की त्यांनी या समाजाचा अभ्यास करून पैसे सांगायला शिकलं पाहिजे कलाकारांनी, असं मला वेळोवेळी वाटतं. पण ऋषी भाऊ, कलाकार आता ग्रासलेला काय माहितीये का, कलाकाराला आहे ना त्याच्या कुटुंबातनं पाहिजे अशी ताकद मिळत नाही असं मला जाणवायला लागले. म्हणजे लहानपणी आई वडिलांना वाटतं की आमचं पोरगं काय तबला वाजवते, हा एक नंबर. 10वी पर्यंत घरच्यांचा आर्क टिकतो, पण तो आर्क आहे ना 10वी नंतर एवढा निघून जातोय की नंतरच्या काळात तीच लोक म्हणतात आता बंद कर, जरा नोकरीचं बघ. आणि त्यावेळी पोराला जरा जड जाते ह्या गोष्टी हे करायला. पण ठीक आहे, घरच्यांचं सुद्धा बरोबरच आहे. त्यांनी ही कला जोपत असताना आपलं स्वतःचं वलय निर्माण केलं पाहिजे कुठंतरी. आणि त्या कलाकाराला बी कळलं पाहिजे कला जोपासत कलेचा तुम्हाला पैसा करता आला पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी तेवढा फोकस पाहिजे. म्हणजे आपण आता मागची पॉडकास्ट केली अपूर्व राजपूत बरोबर, तर त्यात त्यानं एक वाक्य वापरलं होतं ते माझ्या जास्त लक्षात राहिलं. ते असं म्हणलं होतं की जोपर्यंत कला ही तुमची प्राथमिकता नसेल तोपर्यंत तुम्ही पण कलेची प्राथमिकता नसता. आणि आपल्याकडे कलाकारांचं काय होतंय की जॉब करत करू, हे करत ती करू. आता समजा मी लिहितोय तर मग एखादा जॉब पकडू आणि जॉब पकडत लिहू. तर असं काय होत नसतं. तुम्ही लिहा आणि तुम्ही लिहाच, अगदी तर ती तुम्हाला तेवढ्या ह्यानं देणार आहे. कारण आता समजा लय कशाला हो, जर तुम्ही वारकरी संप्रदायातले, तर ही वारकरी संप्रदायात किंवा संतांनी प्रेमाबद्दल बोललेच. म्हणजे ते नाथ महाराजांचंच आहे ते, तुम्हाला मी गायला पण लावणार आहे किंवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. काही बऱ्याच लोकांनी सांगितलंय. पण एखाद्या पोरीला जर तुम्हाला पाठवायचं तर त्यासाठी तुम्हाला तेवढ्या डेडिकेशन तिच्या मागं फिरायला लागतं, तिला कन्व्हिन्स करायला लागतं, तिला दाखवायला लागतं की माझं प्रेम आहे. मग ही तर कला आहे हो, मग ही तर नटराजाचंही आहे. तर त्याच्यावरती तुम्ही मनापासून प्रेम केल्याशिवाय तुम्हाला मिळणार कसं. तर हे कुठतरी जाणवतंय का की बाबा सगळं डळमळीत आहे, हे करत ती करू, ती करत ती करू, त्यामुळे मग हे पण मिळत नाही ते पण मिळत नाही. अगदी आपल्याकडे एक गावाकडे म्हणे बघा, दुई डगरीवर पाय ठेवू नको. म्हणजे बांधावं नुसता राहू नको किंवा असा आदांतरी राहू नको, एकच काहीतरी काम कर. आणि ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी एकरूप होतात ना, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, त्यावेळेस अवघा रंग एक होतो ना, त्यावेळेस एक चांगला कलाकार बाहेर येतो असं मला वाटतं. मग त्या कलाकाराने ना पॅशनेट वागलं पाहिजे. म्हणजे त्याने ठरवलं पाहिजे की मी या महाराष्ट्रातला एक चांगला लेखक होऊन दाखवणार. त्यासाठी त्यानं चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भले तुम्हाला एखादा व्यक्ती म्हणलं की काय लिहिलेस, त्या निगेटिव्ह गोष्टींना नको विचार करू, लिहित राहा. एकदा चांगल्या वादकानं पुन्हा वाजवलं पाहिजे, चांगल्या लोकांना साथ केली पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टी स्वतःला सांगत राहाल, ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टी स्वतःला देत राहाल ना, त्यावेळी 100% नियती सुद्धा तुम्हाला साथ देते. त्याची उदाहरणं आहेत बघा. म्हणजे आता तबला ही तसं ग्लॅमरचं वाद्य नाही, पण झाकीर हुसेनांनी आयुष्य दिलं. अगदी झाकीर हुसेनांचा त्रिताल फेमस होता जास्त. तर एक असं वाद्य की ज्याच्याकडे कोण ग्लॅमर बघत नाही. म्हणजे आता आपण जर बघितलं गिटार ह्या त्या
ह्याला जे ग्लॅमर आहे ते तबल्याला कधी नव्हतं. हा. तर आज ही तबल्याचं नाव काढलं की सामान्यातलं सामान्य माणूस म्हणतो की झाकीर हुसेन. हा. तर त्यामुळं मला पण असं वाटतं की एखाद्या गोष्टीला जर तुम्ही आयुष्य अर्पण केलं तर त्या फुल डेडिकेशन त्याच्या मागं लागा तर ते मिळणारच आहे. मग जसं म्हणलं की बाबा एखाद्या गोष्टीवरती आपण सातत्यानं प्रयत्न करत राहिलं तर ते आपल्याला गवसणार आहे. पण मगाशी जसं तुम्ही म्हणला की कुटुंबातनं तेवढं सहकार्य गरजेचं आहे. पण आता मला थोडंसं याच्या विरोधात बोलवायचं आहे की तुमचं पण कुटुंबाला तेवढं सहकार्य गरजेचं आहे. कारण आपलं जे बालपण होतं महाराज मला आठवतंय की माझं 40 माणसाचं एकत्र घर होतं. तर आम्ही राहायचो शेजारच्या शहरात शाळेसाठी. तर मला ती उत्सुकता म्हणा किंवा शनिवार कधी होतोय, शनिवारची जी सकाळची शाळा असेल ती संपती कधी आणि मी माझ्या गावात कधी पोचतोय, मी माझ्या कुटुंबात कधी पोचतोय ही एक तळमळ असायची. तर आता ती राहिलं नाही हो. म्हणजे लोक जॉबच्या निमित्तानं शहरात शिफ्ट झाली, एकत्र कुटुंब सगळं बाजूला गेलं. तर तुमचं पण बघितलं तर तुम्ही आजही तुमचं कोपर्डे गाव, तर कोपर्ड्यात तुमचं शिंदे परिवार आणि त्या भागात नाव आहे. म्हणजे मी जेवढं ऐकलंय मला जेवढं माहित आहे तर ते एकत्र कुटुंबात राहिल्यामुळं किती फायदा होतोय किंवा तुम्हाला पर्सनली किती फायदा झाला किंवा काय वाटतं एकत्र कुटुंब पद्धती किती महत्वाची आहे? एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे आपली जगण्याची ताकद आहे. पण मी पुन्हा हे सांगेन की एकत्रित कुटुंब पद्धती टिकवत असताना ना तुम्हाला थोडंसं त्यागी होता आलं पाहिजे. थोडंसं तुम्हाला त्याग करता आला पाहिजे. तो जर त्याग कशाचा असावा तर तो त्याग रागाचा असावा. तो त्याग कधीतरी न मिळालेला मोठेपणाचा असावा. तुम्हाला जर हे टिकवायचं आहे ना, ही एकी जर टिकवायची ना तर तुम्हाला कुठंतरी थोडंसं नमतं घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी मीच खूप मोठा किंवा मीच खूप शहाणा, आई वडिलांसमोर, आपल्या चुलत्यांसमोर, आपल्या मोठ्या भावासमोर, आपल्या बारका भावासमोर आपण काहीच नसतो. त्यांच्यासाठी तो आपला एक दादा असतो, आपला एक पोरगा असतं आणि आपला एक पुतणी असतो. बरोबर. त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे नसताच. तुम्ही त्यांच्यासाठी आहे ना, कारण त्यांनी तुम्हाला नागडं बघितले हो आई वडिलांनी. त्यांना काय तुम्ही ज्ञान शिकवणार आहे, त्यांना काय तुम्ही सांगणार आहे? त्यामुळे एकत्रित कुटुंब पद्धतीने एक ताकद आहे, एक गोष्ट आहे बघा. काठी ज्यावेळेस एकटी असते ना, एकटी त्यावेळेस सहज अशी मोडती. ज्यावेळेस 4 काट्या एकत्रित बांधल्या जातात ना त्यावेळेस त्या सहजासहजी मोडत नाहीत. ती म्हणजे एकीचं बळ आहे. आणि आपला संस्कृती, आपला भारत, आपली महाराष्ट्र म्हणजे वसुदैव कुटुंबकम. वसुदैव कुटुंबकम हे वसुदेवाचं कुटुंब आहे. आणि हे कुटुंब ज्यावेळेस एक राहतं ना त्यावेळेस नक्कीच गावात दबदबा राहतो बरं का. जे घर एक आहे ना, भले म्हणतो तुमच्यात आर्थिक सुबत्ता बऱ्याचदा कमी असेल, पण तुम्ही ज्यावेळेस एक असताना तुम्ही चुलते, तुमचे पुतणे, तुम्ही भाऊ, जावा, आजी आजोबा हे सगळे ज्यावेळेस एक राहतात ना त्यावेळेस गावात 100% दबदबा राहतो. नको बाबा त्या पवारांच्या नको नादाला लागायला, ती सगळी एक आहेत. मग ती तुम्हाला कुठल्याच बाजूनं नादी लागत नाही. साम दाम दंड भेद ते आपलं रामकृष्ण हरीच करून असतात का तर तुमची एकी त्या ठिकाणी जाणवते. पण आजकाल काय व्हायला लागलंय माहिती आहे ऋषी भाऊ, आजकालची जी कलाकार कुटुंबातली मुलं आहेत ना किंवा कलाकार मुलं आहेत ना त्यांचा आणि आईवडिलांचा संवाद कुठेतरी कमी व्हायला लागलाय मला असं वाटतंय. बऱ्याचदा पुण्या मुंबईमध्ये स्ट्रगल करणारी जी मुलं आहेत ना ती पुणे मुंबईत करत असतात एक आणि घरच्यांना वाटतं वेगळंच. म्हणजे घरच्यांना वाटतं की आमचं पोरगं काहीतरी तिथं पुणे मुंबईत जाऊन चांगलं काम करतंय आणि हे नक्की काहीतरी वेगळं असतं इकडं पुणे मुंबईमध्ये. संवाद त्यांचा कुठेतरी कमी होत चाललाय. एक सांगतो, तुमचं बरं व्हावं, तुमचं चांगलं व्हावं ना हे जगात 2च पात्रांना वाटतं. ती 2 पात्र म्हणजे आई वडील आहेत. तुम्ही तुमच्या मनातलं आहे ना सगळं त्यांना सांगा, भले ते वाईट असो किंवा चांगलं असो. तुम्ही सांगा त्यांना कधी, आणि ते माफ करणारी 2च व्यक्ती ते आई वडील आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा तुमच्या मनाला नाही माफ करू शकत, आई वडील सहज तुम्हाला माफ करतील. कधीतरी सांगून बघा. जे पॉडकास्ट बघतायत ना, तुम्ही तुमची एखादी चूक तुम्ही केली असेल ना आणि ते तुमच्या आई वडिलांना अजून बोलला नसेल ना तर सांगून बघा, किती मन मोकळं होईल तुमचं बघा. त्या दिवशी तुम्ही समजाल की अख्खं या जगातला सगळ्यात सुखी मीच आहे आता. अख्खं मन तुमचं मन मोकळं झाल्यासारखं वाटेल. त्या आई वडिलांना विश्वासात घ्या हो. बऱ्याच प्रश्नांची उत्तर म्हणजे आई वडील आहेत. बऱ्याच प्रश्नाची उत्तर म्हणजे तुमचा छोटा भाऊ आहे. बऱ्याच प्रश्नाची उत्तर म्हणजे तुमचा मोठा भाऊ आहे. बऱ्याच प्रश्नाची उत्तर म्हणजे तुमची बहीण आहे. आणि तुमचा आधार म्हणजे तुमचे चुलते आहेत. ह्यांना सगळ्या गोष्टी तुम्ही सांगत चला, सगळ्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करत चला. आणि मी ऋषीभाऊ आत्ता करायला लागलोय बरं का, हे माझ्याकडूनही चुकत होतं. मी आत्ता मागच्या 5-6 महिन्यात, मागच्या वर्षभरात ना मी सगळ्या गोष्टी आमच्या घरच्यांना विश्वासानं सांगायला लागलोय ना त्यावेळेस मला वाटायला लागले की यार ना हे असंच पाहिजे. आणि तेव्हा तुमचं कुटुंब तुम्हाला साथ देतं. तुम्ही काय करताय हे जर त्यांना कळलंच नाही ना तर ते तुम्हाला साथच देणार नाही.
मग आधी त्यांना तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगायला सुरुवात करा. त्यावेळेस पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणण्याची ताकद हे आपलं कुटुंब देत असतं. क्या बात आहे महाराज. आणि काय आहे, तुम्ही ती व्यक्ती समोर असेपर्यंतच बोला, म्हणजे कारण काय आहे, निसर्ग आहे, निसर्गाच्या फेऱ्यातनं कोण वाचलेलं नाही. एखादी व्यक्ती झटकन निघून गेली तर ती सल आयुष्यभर राहते. त्यामुळे त्या व्यक्ती समोर आहेत तोपर्यंतच बोललं पाहिजे, मन मोकळं बोललं पाहिजे, रागावलं पाहिजे, चिडलं पाहिजे, तर त्या गोष्टी होत्यात, त्या राहतात. म्हणजे तुम्ही जसं म्हणता तसे एकत्र कुटुंब, किंवा एकत्र म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामाने, आता आज तुम्ही तुमच्या कामाच्या निमित्तानं साताऱ्यात राहता, पण तुमचा कुटुंबाशी असलेला टच आहे तो कमी होऊ देऊ नका. आणि ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आता काय महाराज, आत्ताची अजून एक समस्या आहे, म्हणजे आपण म्हणतो एकत्र कुटुंब पद्धती, तुम्ही म्हणाल बाबा प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगळा मुद्दा आहे का काय, पण काय आता माझ्यापेक्षा तुमचं जास्त फिरणं आहे, तुमचं लोकांच्यात जाणं, तर तुम्हाला ह्या गोष्टी जास्त माहिती आहेत आणि ती मला अजून समजून घ्यायला आवडेल की आपण म्हणतो नुसतं एकत्र कुटुंब पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती, पण पहिलीची जर व्यवस्था बघितली तर बाबा चुलते मालते होते, बाकीच्या आज्या होत्या, बाकीचे भाऊकीतली लोक होती, तर ती लग्न बिग्न जमवायला पुढे असायची ना. आत्ताची जर आपण समस्या बघितली तर तरुण पोरांची लग्न होण्यात प्रत्येक गावात सरासरी बघितलं 30 ते 35 ह्या वयोगटातला इतका मोठा वर्ग आहे की ज्यांची लग्न होत नाही. तो व्यसनाकडे वळण्याचं ती पण कारण आहे की माझं लग्न होत नाही, माझ्या आयुष्यात अजून रांकल नाही लागलेलं. तर ही कुठंतरी जाणवतंय का की बाबा एकत्र कुटुंब पद्धती आपण म्हणतोय, पण ही पण कुठतरी गोष्ट मागं पडत चालली की आता कोण रिस्क घ्यायला मागं ना, की अमुक अमुक पोराचं मी लग्न ठरवतो. तर हे काय तुम्हाला जाणवतं सध्या? काय झालंय, म्हाताऱ्या माणसांनी म्हणायचं, आई वडिलांनी म्हणायचं, मामा मामीनं म्हणायचं, मावशी काकांनी म्हणायचं की लय पुरी तो, पण आम्ही आशीर्वाद घेणार नाही. उद्या जर काय झालं बरं वाटतं पुरीचं तर, अहो हेच जर तुमच्या वडीलधाऱ्या लोकांनी त्या काळी असं म्हटलं असतं की आशीर्वाद नको बाबा, त्यांचं ती बघतील, तर तुमची पण नसती झाली. हो, सगळ्यांचंच वाईट कसं होईल? या ब्रह्मांडात देव आहे ना, या ब्रह्मांडात काहीतरी ताकद आहे ना, होईल ना चांगलं काहीतरी. प्रयत्न तर करा. सगळ्यांनी जर असं म्हणल्यावर, सगळ्यांनी जर हात वरती केले ना, तर त्या पोरांचं काय होणार? तर त्याला एकच उत्तर आहे, मला वाटतं की आता आपल्या नोकरीबरोबर, आपल्या कलेबरोबर, आपल्या व्यवसायाबरोबर आहे ना, आपल्या लग्नाची तयारी ना आता पोरांनीच केली पाहिजे. मग ते कसं? मग तुम्ही म्हणाला काय महाराज तुम्ही लव्ह मॅरेजचं सांगते का? नाही अजिबात. तुम्ही फक्त तुमचं कर्म चांगलं करत राहा. तुम्ही कलाकार आहे ना, तर तुम्ही कलाकाराचं चांगलं कर्म करा. तुम्ही नोकरी करताय ना, तर प्रामाणिकपणे नोकरी करा. ज्या ठिकाणी काम करताय ना ती कंपनी मोठी करा. ज्यावेळेस कंपनी मोठी होते ना त्यावेळेस तुमचा पगार वाढतो. आणि तुमचा पगार वाढतो ना त्यावेळेस तुमची स्वप्न पूर्ण होतात, तुमची एक्सपेन्सेस पूर्ण होतात. आणि नक्की तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता येते ना, त्यावेळेस ज्या नातेवाईकांनी तुम्हाला ठुसकारलंय ना तेच नातेवाईक तुमच्या जवळ येतात, पोराचा बायोडाटा द्या म्हणतात. त्यावेळेस तुम्ही स्वतः आधी तयार व्हा. तुम्ही नका आता मला वाटतं की कोणाची वाट बघत बसू की आता मला मामा येईल आणि चांगली जागा दाखवेल, आता ते आमचं एक दाजी आहेत त्यांच्यावर हाय बरं का त्यांची चांगली ओळख आहे. नाही, तुम्ही कोणाच्या विश्वासावर नका बसू. आता स्वतःचं वलय निर्माण करा. आधी आपलं कुटुंब सक्षम करा, स्वतःचं चांगलं घर बांधा. लग्न होण्यासाठी आहे ना आता 2च गोष्टी लागतात. पहिलं स्वतःचं घर चांगलं पाहिजे, राहायचं घर बरं का. दुसरं तुमचं कुटुंब सक्षम पाहिजे. बस. मोठा भाऊ असेल ना तर मोठा भाऊ चांगलं काहीतरी काम करतोय, वडील कुठेतरी आपलं चांगलं काम करतात, भले ते शेतकरी असले ना तरी ते चांगलं काम करतात, आई आपलं गृहिणी आहे आणि तुम्ही स्वतः कुठेतरी चांगलं करताय. मला वाटतंय की 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी आत्ताही लग्न जुळवण्याचं एकच समीकरण आहे, ते म्हणजे तुमचं कुटुंब जर सक्षम असेल ना आर्थिक, तर लग्न सहजासहजी जमतायत आता. बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमचं कुटुंब आधी सक्षम करण्यात राहा. येऊन येणार कोण, तेवढ्या पुरतं ठेवा. अख्खं आयुष्य निघून गेलं तुमचं त्यात म्हणण्यात, आणि तेवढ्या पुरतं असावं, त्यातलाही आनंद आहे ना तेवढाच पुरतं घ्या, तेवढ्या पुरता आनंद घ्या. नंतर आपल्या कुटुंबाचा विचार करा, कुटुंब सक्षम करा. ज्यावेळेस तुमचं कुटुंब सक्षम होईल ना त्यावेळेस नक्की तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त दादांनो माझं तुम्हाला पुन्हा एकदा एकच सांगणे, निगेटिव्ह बोलू नका. आपलं काय राहिलंय आता नका असं म्हणू, तुमचं खूप काय राहिलंय, फक्त तुम्ही चांगलं कर्म करत राहा. 100% तुम्ही या लग्नाच्या फेऱ्यातून सुटणार. असू द्या, लग्नाचा सगळे विचार करतायत. आता आम्ही भोगतोय म्हणजे लग्न हे तेवढं वाटणारं सुखाचं साधन आहे, सुखाचं वाटतं, परंतु तेवढंच दुःख आहे. पण ते केलं पाहिजे. ते एक सर्कल आहे, ते सर्कल पूर्ण केलं पाहिजे. म्हणजे बालपण, प्रौढत्व, लग्न, पोरांची लग्न, परत म्हातारपण, ते एक सर्कल आहे आणि तो आनंद तुम्ही घेतलाच पाहिजे, त्यातली मजा तुम्ही घेतलीच पाहिजे. पोराबाळांचा, म्हातारपणाचा आनंद तुम्हाला घेतलाच पाहिजे. हा आनंद घ्यायचा असेल ना
त्यासाठी तुम्हाला लग्न करावं लागेल. लग्न करावं लागेल. म्हणजे लग्न पाहावे करून स्वर्ग पाहावा मरून तसं आपलं तसं- करून बघा. ते ते म्हणतात ना की जिसने खाया वो भी पछताया और जिसने नाही खाया वो भी पछताया. खाऊन पछतावा. बरोबर बरोबर. पण काय महाराज बघा आपण ही गोष्ट म्हणजे खरीच आहे की तुम्ही स्वतः सक्षम व्हा. म्हणजे परवा पण आपली चर्चा झाली की बाबा मी म्हणलं तुम्हाला ते नामदेव शास्त्री महाराजांचं आपण ऐकलं म्हणलं मी. तर त्यात त्यांनी पण असंच म्हणलं होतं की कुठलीही स्त्री कर्तृत्ववान पुरुषाच्याच प्रेमात पडते. आणि सध्याचं कर्तृत्व हे मोजलं जातं पैशांच्या रूपात. 100%. तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता असेल तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या आहेत. पण नुसतं आर्थिक असून उपयोग नाही. तुमचं कर्तृत्व पण तेवढं पाहिजे. फक्त तुम्ही म्हणला की बाबा कुटुंब बघून हे केलं जातं. कुटुंब तर आहेच पण त्याला तुम्ही पण तितके सक्षम पाहिजे. तर त्या गोष्टी होणारच आहेत. आता काय महाराज ह्या सगळ्या होत असताना आता तुम्ही सांगितलं की बाबा पोरं जास्त रमतात कशात तर येऊन येणार कोण मध्ये रमतात. तर तो काळ आहे 5 वर्षात नाही एकदा. निवडून येणारे निवडून येतात त्यांच्या कामाला जातात. म्हणजे 5 वर्ष माणसांच्यात आमदार असणारा माणूस आमदार इलेक्शन झालं की स्वतःचं कुटुंब घेतो आणि परदेशात जाऊन पहिली ट्रिप मारून येतो. आणि तुम्ही तुमच्या कुटुंबाला घेऊन वावरात भांगलायला गेलेला असता. तर ह्या सगळ्या पोरांसाठी काय संदेश आहे बाबा ही कितपत ठेवा किंवा काय करा. म्हणजे काय होतंय राजकारणात जी एकदा दुश्मनी झाली की ती पिढ्याला जाते. की त्यानं आमच्या आज्याला पाडलं होतं एक मतानं म्हणून त्याचे आम्ही ठासणार आयुष्य. तर ही कुठंतरी सुटलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरती संत साहित्यात काय उत्तर आहे किंवा तुम्हाला पर्सनल ह्या सगळ्यांबद्दल काय वाटतं? अगदी प्रत्येक माणसानं प्रत्येक तरुणाने ना प्रथमतः स्वचा विचार केला पाहिजे. म्हणजे स्वतःचा विचार केला पाहिजे. मी तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही राजकारण करू नका किंवा तुम्ही राजकारणात ऍक्टिव्ह राहू नका. तुम्ही 100% राजकारणात ऍक्टिव्ह राहा. पण कारण नसताना राजकारणात कुणाचेही विरोधक किंवा कुणाचं बोलणं खात बसू नका. राजकारणी जो असतो ना तो कोडगा असतो बघा, कोडगा. तुम्ही त्याला आज शिव्या घाला तुम्ही उद्या तुम्हाला तो बड्डेच्या शुभेच्छा देईल किंवा उद्या तो तुम्हाला नमस्कार घालेल. कशाला तुम्ही कारण नसताना त्याचं वाईट बघताय किंवा त्याला काहीतरी वाईट बघताय. अजिबात राजकारणात तसलं करू नका. तेवढ्या पुरतं ठेवा. समजा जरी सक्का चुलत भाऊ जरी तुमच्या विरोधात उभा राहिला ना तरी एक समजा की निवडून येताना कोणतरी दोघा भावांपैकी एक येणार आहे. बरोबर. आणि आमच्याच घरात राहणार आहे. एक तर तो तरी राहील नाही तर मी तरी येईल. कशा लोकच वाईट समजताय ना. असं काय तुम्हाला ₹1 कोटी पगार आहे सरपंच झाला म्हणजे गावचा काय तेवढं तुमचा वार्ड वगैरे विचारेल. आमदार की खासदार की इतकं मोठं पद तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे राजकारणात उगाच मनाला वाईट वाटेल असं काही काम करू नका. आधी आपल्या कुटुंबाचा विचार करा. कुटुंब पुढे घेऊन जा. आणि माझं प्रत्येकाला चांगलं सांगणे या नेते मंडळींचा जरा उपयोग करून घ्या आपल्या कुटुंबासाठी. कधीतरी आपल्या कुटुंबाचा विचार करा. एखादा आपला भाऊ कुठे चांगल्या नोकरीला लागतोय का किंवा एखाद्या तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल तर एखाद्या नेत्याकडून आपल्याला एखाद्या गावाच्या गटाराचं काम मिळतंय का, रोडचं काम मिळतंय का, किंवा एखादा भाऊ तुमचा सिव्हिल इंजिनियर त्याला एखादं काम मिळवून द्या. जाऊन तुम्ही नेत्यांच्या जवळ. अहो हे नेते मंडळी आहेत ना जगातलं सगळ्यात चांगलं समाजकारण म्हणजे राजकारण आहे. बरोबर. पण तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ. ती लोक आपलीच आहेत. ते आपल्यातलाच एक माणूस म्हणजे नेता आहे. तुम्ही त्यांच्या जवळ चांगलं काम घेऊन जा. ते तुम्हाला चांगली काम देतील. उगाच आपलं निगेटिव्ह बोलायचं राजकारण वाईट आहे म्हणून म्हणत बसायचं आणि आपला स्वार्थ कुठेतरी विसरायचा. आपला स्वार्थ बघून राजकारण जरूर करा तुम्ही. ती लोक चांगले असतात, देतात तुम्हाला चांगलं काही काम. पण तुम्हाला त्यांना पण आमदार व्हायचे आणि तुला बी भविष्यात आमदार व्हायचे तर ते नाही कुठेतरी जोडणार. ते गाणं नुसतं तेवढ्या पुरते मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ते वाटतंय फक्त तेवढ्या पुरतं वाटण्यापुरतंच ठेवा. आमदार होण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याकडून कामं करून घ्या. आणि राजकारण हे तेवढ्या पुरतं असावं. नंतर समाजकारण असावं. राजकारण नंतर आहे, आधी नाती आहेत. बरोबर. आता या सगळ्यात महाराज बघा मला एक काय वाटतं की आपण आपल्या म्हणजे आपण कुठं राहतो आपण काय करतो आपल्या संगतीवरती पण बरंच अवलंबून आहे. म्हणजे तुमचं मित्रपरिवार कुठला आहे किंवा तुम्ही कुठल्या मित्रांच्यात उठता बसता त्यांचे विचार काय आहेत तर ह्या पण गोष्टीवरती बरंच ते अवलंबून आहे. मी तुमची काही कीर्तनं समोर ऐकल्यात तर काय युट्यूबला ऐकलं तर तुम्ही मैत्रीविषयी बरंच बोलता की बाबा तुमचे मित्र कसे असले पाहिजेत. तुम्ही ते आनंद राऊतांची कविता म्हणता. तर हे सगळं सांगतो तर एकदा थोडक्यात त्या विषयावरती आपण बोलूयात की बाबा आपण आपलं कुठलंही करिअर असू तर त्यात मित्रांचा रोल किती महत्त्वाचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात मित्रांचा किती पर्सनल फायदा झाला. तर मला वाटतं की या जगातलं आपलं सगळ्यात जवळचं आउटलेट म्हणजे मित्र आहे. बस तुम्ही त्या आणि मला वाटतं की तुम्हाला ना एकच आउटलेट असलं पाहिजे बरं का. आउटलेट एकच असावं. गावात गटरा अनेक आहेत. ते एकाच ठिकाणी जाऊन एकाच ठिकाणी ते बाहेर पडतं.
बरोबर. तसं तुमचा आउटलेट एकच असावा. तुमचे आउटलेट जर 10 झाले ना तर तुमचे 100 विरोधक तयार होतात. खेळ. आउटलेट एकच पाहिजे. तुमच्या मनातलं दुःख, तुमच्या मनातलं सुख एकाच व्यक्तीला सांगा. सगळ्यांना जर तुम्ही सुख दुःख सांगत बसता ना तर त्याचा इव्हेंट होईल भविष्यात. सगळ्यांना नका सांगत बसू, एकाच व्यक्तीला सांगा. आणि मग ते अनंत राऊत जसं म्हणतात की त्यांनी खूप सुंदर ती कविता लिहिली बरं का. आणि ते कविता आहे ना, मी बऱ्याचदा माझ्या कीर्तनात, बऱ्याचदा माझ्या व्याख्यानात किंवा बऱ्याचदा ज्या ज्या ठिकाणी मी बोलतो ना कॉर्पोरेट कीर्तनात, तेच ती मी नक्की कीर्तनात ती घेत असतो. कारण तुमच्या सगळ्यात जगण्याचं मूळ साधन आहे ना ते तुमचा मित्र आहे. जगण्याची कळा, जगण्याचं सुख, जगण्याचा आनंद ते म्हणजे तुमचा मित्र आहे. तो मित्र कसा आहे ना ते कवी अनंत राऊत खूप गोड म्हणतात. सादर करा का ते जरा थोडंसं मी गाण्याचा प्रयत्न करतो. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. दुसरी ओळ आहे ना, नैराश्यात अडकलेल्या मित्रांसाठी आहे. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. मैत्री एवढी जवळची असली पाहिजे ना. मैत्री चाटते गाय होऊन पुन्हा, मैत्री चाटते गाय होऊन पुन्हा, झाबिलग तू तिला वासरा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. त्या मैत्रीमध्ये ना पैसा बघितला जात नाही. श्रीकृष्णाकडं पैसा होता, सुदाम्याकडं पैसा नव्हता. पण महाराज त्या श्रीकृष्णाचं भजन, त्या श्रीकृष्णाची मैत्री सुदाम्यानं जोपासली म्हणून त्याला सुवर्ण नगरी त्या श्रीकृष्णानं देऊ केली. मला वाटतं की तुम्हाला सुवर्ण नगरी मिळेल का माहीत नाही, पण तुमचा मित्र जर चांगला असेल ना तर तुम्हाला सुवर्ण क्षण मिळतील. मित्र जवळ ठेवा, मित्र जोपासा. मित्रांबरोबरचं काय म्हणजे काय होतं महाराज की आपण परत आपापल्या कामात व्यस्त होऊन जातो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी कॉलेजला होता तो सुवर्ण काळ आठवला की आज ही भारी वाटतं. तर कॉलेजची काय अशी एखादी आठवण आहे का की आता मित्र पण तुमच्या पॉडकास्ट बघतील आणि ती अशी एक आठवण की बाबा तो प्रसंग माझ्या लक्षात कधीच जाऊ शकत नाही आयुष्यात. असा कॉलेजमध्ये नाटकाला एखाद्या प्रयोगाला जातानाचा प्रसंग असेल, कॉलेजमधला असेल. आता खूप प्रसंग आहेत असे, म्हणजे सांगायला लागलो तर तसे 10-20 प्रसंग निघतील. पण मला वाटतंय ना आपल्या आजूबाजूचे मित्र आहेत ना हे तुमचा आनंद असला पाहिजे, सुख असलं पाहिजे. म्हणजे तो मित्र तुमच्या जीवनात जर नाही आला ना तर आजचा दिवसच खराब गेला, किंवा त्याला एखादं जर 2-4 दिवसात एवढ्या 1 महिनाभरात जर फोन नाही झाला ना तर तुम्हाला कसं नुसतं वाटलं पाहिजे. त्याचा साधा फोन जरी झाला ना तरी तुम्हाला बरं वाटलं पाहिजे. अशी मित्र तुमच्या सोबत असले पाहिजेत. म्हणजे बारक्या बारक्या गोष्टीत आहे ना तुम्ही आनंदाचा जरा शोधायला शिकला पाहिजे लोकांनी. आम्ही आहे ना कॉलेजमध्ये ट्रॅडिशनल डे नावाचा एक प्रकार असतो बघा. त्या ट्रॅडिशनल डेला प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी स्वतःची काहीतरी असं दाखवत असतो. त्या वर्षी ना पीके पिक्चर आला होता. एक पिक्चर म्हणला की मी पीके होणार, आमिर खान होणार आणि ते रेडिओ घेऊन वगैरे मी येणार. बरोबर ना, तोच पीके ना. बरोबर. आणि एक जण म्हणला की मी तुकाराम महाराज होणार, एक व्यक्ती म्हणणार मी ज्ञानेश्वर महाराजांचा भूमिका घेणार, एक जण म्हणला की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणार. असं प्रत्येक व्यक्ती असं काहीतरी म्हणत होता. आणि ती आमची एक मजा चालली होती. कधीतरी जरा या बोलण्यात सुद्धा आनंद घ्या ना, कधीतरी बोलण्यात मजा घ्या ना. आमचा एक मित्र होता, म्हणलं आपण काय करू माहिती आहे का उद्या. सगळी शांत झाली 2 मिनिटं. आपण आहे ना उद्या सगळी
कपडे घालू. हा. काहीच नव्हतं त्यात. सगळे हसले हा. आणि त्यात एक हाशा निर्माण झाला. त्यात काहीच घेण्यासारखं नव्हतं. पण हे असं एक साध्या साध्या गोष्टीत आनंद बघा. म्हणजे एक जोक आहे बघा. मी बऱ्याचदा सांगतो. एक म्हातारी आजी होती. आजी होती बरं का म्हातारी. बर. आजी एक म्हातारी आजी होती. आजी होती ती म्हातारी होती. ती लहानपणीच मिली. आजी होती लहानपणीच मिली. म्हणजे बारक्या बारक्या गोष्टी आहेत की त्यातनं तुम्ही आनंद घ्या आणि त्यातनं सुख घ्या. ज्यावेळेस मित्र एकत्र येतात ना त्यावेळेस काय होतं. मला एक छोटंसं माझ्या जीवनात घडलेला एक प्रसंग सांगायचा आठवेल. तो ट्रॅडिशनल डेचा आहे. ट्रॅडिशनल डे होता. माझा मित्र आहे वैभव फडतरे, किरण माने. आम्ही कला क्षेत्रामध्ये कार्य करतो. ओमकार भोसले वगैरे. आणि आम्ही सगळे कलाकार आहे. आम्ही ठरवलं की ट्रॅडिशनल डेला आपण दिंडी करायची. बर. दिंडी करताना काय करायचं. 1-2 जणांनी फेटे घालायचे, कोणी टोप्या घालायच्या. एका मुलीला सांगितलं तू तुळस घेऊन ये, नऊवारी साडी वगैरे घाल. एका मुलाला सांगितलं तू विणा घे. आणि सगळे टाळकरी घेत दिंडी करायची ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात. सगळ्यांनी एकत्रित यायचं असं आम्ही ठरवलं. आणि ठरवल्याच्या नंतर उद्या बरोबर ठीक 8 वाजता छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सगळ्यांनी हजर राहायचं नियोजनासाठी ठरलं. आणि बऱ्यापैकी माझा एक मित्र आहे. म्हणजे आम्ही तिघं कट्टरच होतो. किरण माने पखवाज वाजवतो, वैभव गायन करतो, मी पण गायन करतो. आता आमच्याकडे घरीच वाद्य आहेत. माझ्याकडे वीणा आहे, माझ्याकडे टाळे, पेटी. आम्ही आपलं सगळी 8:30ला तिथं हजर राहिलो. 8ला यायचं ठरलं होतं. 8:30 वाजेपर्यंत आम्ही सगळे हजर राहिलो. सांगितलं होतं की आपलं जिथं आपण फॉर्म भरतो ना परीक्षेची तिथं सगळ्यांनी कोपऱ्यात हजर राहा. तिथं आम्ही सगळे आपली यायचं ठरवलं. आम्ही तिघं आलो. आम्ही गाड्याकडे बघत होतो. 8:30 वाजले. ज्यांना सांगितलं होतं ना तुळस घेऊन ये, सगळं घेऊन ये. वाट बघते. 8:30 झाले, 9 झाले, 9:30 झाले, 10 झाले. बघताय काय 11 वाजले. ज्यांना सांगितलं होतं ते योग पण हजर नाही राहिला. सगळ्यांनी आम्हाला त्या दिवशी रितसर नारळ दिला होता. आणि आम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि म्हटलं की आपला आजचा डाव फसलाय. आणि त्या वर्षी कॉलेजमध्ये ना त्या ट्रॅडिशनल जेमध्ये जो चांगला सादरीकरण करेल ना त्याला एक पहिला नंबर दिला जाणार होता. आम्ही म्हटलं की आता आपलं संपलंय. आता काय कोणी या ठिकाणी आपल्यात काही येणार नाही. की जी ठरलेली पात्र होती ना ती कोणच हजर राहिली नव्हती त्यावेळेस. 11 वाजले. आता म्हणलं हे बघा आलोय ना असेल तसं. किरण होता त्याला म्हणलं चल पकवाज गळ्यात अडकव. मी गळ्यामध्ये विणा घेतला, हातात टाळ पण घेतला. वैभवला सांगितलं तू सुद्धा टाळ घे. आणि आम्ही मेन बिल्डिंगच्या समोर एक गजर सुरू केला. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि तो धिंदा गदाग धिंदा गताग तो बोल वाजायला लागला. कणिक लागल्यानंतर जो एक ब्रह्मानंद त्यातला लागला, त्यातला एक आनंद निर्माण झाला. एक पोरगी पळत 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 माझ्याकडे आली. तिने नऊवारी साडी घातली होती. म्हणली दादा येऊ का मी तुमच्या दिंडीत. म्हणलं का. सकलांस येते आहे अधिकार, या बसा आम्हाला माणसंच पाहिजेत म्हणलं. तिला घेतली. तिला गळ्यात टाळ दिला. टाळ आमच्याकडे 15 टाळ आणले होते व माणसंच नव्हती. तिला घेतली. ती सामील झाली. एका बाबांनी तुकाराम महाराज सादर केला होता. तुकाराम महाराज ती गरगर 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 फिरत होतं. ती गरगर फिरत फिरत आमच्या दिंडीत आलं. रामकृष्ण हरी म्हणलं या तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. तुकाराम महाराज आमच्याकडे आले. एक व्यक्ती एक जण तुळस घेऊन आली होती. झालं तुळशीवाला मिळाला, विणेवाला मिळाला. असं करत करत 9वारी साडेवाल्या 4-5 मुलं, कुर्ते गातीरी 4-5 मुलं आमच्यात ॲड झाली. मला सांगायला अभिमान वाटेल की जिथं मृदंग वाजतो, जिथं टाळ वाजते ना तिथं लोकांना बोलवावं लागत नाही. तिथं लोक अभिमानानं त्या ठिकाणी येतात. आणि ती दिंडी आमची साजरी झाली. आणि या दिंडीचा मोह त्यावेळच्या असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांना आवरला नाही. त्यावेळीचे सचिव होते सन्माननीय प्राचार्य श्री गणेशजी ठाकूर. त्या गणेशजी ठाकूर साहेबांच्या समोर आम्ही त्यांच्या समेत फुगडी खेळायला लावली आम्ही त्यांना. वाच ना. हा वारकरी संप्रदाय, ही मित्रत्व आहे, हा आनंद आहे आणि ही वारी आहे. बस ही जीवनाची वारी ज्याला कळाली ना, ज्याला आनंद कळालं, ज्याला सुख कळालं, ज्याला कॉलेज जीवन कळालं, ज्याला प्रौढत्व कळालं, ज्याला संसार कळाला, त्याला हे जीवन कळालं. आणि हे जीवन सुखी आहे, हे जीवन सुंदर आहे. हे फक्त या सुंदर जीवनाकडं सकाळी उठल्याबरोबर आहे ना आरशासमोर उभं राहा आणि स्वतःलाच असं आनंदानं हसा, स्वतःकडे बघूनच. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी आनंदानं हसाल ना त्यावेळेस नक्की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुखाच्या, आनंदाच्या, प्रेमाच्या वाटतील. बरोबर. तुमचं अजून एक महाराज जास्त फेमस असलेली आहे की तुम्ही घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे म्हणून ती एक कविता कीर्तनात सादर करता. यातनं मला वाटलं की शरीर पण एक घर आहे बाबा, तर त्यासाठी तुम्ही त्याच कंटेंट घेऊन त्याच अनुषंगानं त्या बोलत असता. मला वाटतं की ते एकदा सादर करा, त्याच्या मागचं स्पष्टीकरण सांगा की तुम्ही कुठल्या उद्देशानं ती लोकांना सांगता. एकदा ती तुमच्या आवाजात होऊन जाऊ देत.
अगदी सगळ्यात पहिल्यांदा ही घरं नव्याने पुन्हा कविता मी ज्यांच्या मुखातनं ऐकली ते माझे मार्गदर्शक, माझे खंदे मित्र आणि माझा जवळचा सखा, महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व ते म्हणजे सन्माननीय प्रेमाचा सागर, सुखाचा आगर, शब्दप्रेमी अविनाश दादा भारती यांच्या मुखातनं मी ती पहिल्यांदा ऐकली. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी लय स्वार्थी प्राणी. मी जे ऐकतो ना ती माझ्या जीवनात मी लगेच त्याला रिलेट करतो. ती गझल मी ऐकल्या नंतर मग मी त्याचा अभ्यास केला. ती गझल कोणाची, तर ते मुकुंदराज पंखे यांची ती गझल आहे. आणि मग मी ती गझल आहे ना ते आपल्या शरीराला मी जोडायला लागलो, की मी प्रत्येकाला सांगतो की हे शरीर हे आपलं एक घर आहे आणि ते शरीररूपी घर आपण कसं बांधलं पाहिजे. मागं बघा 2-3 वर्षापूर्वी कोविड येऊन गेला आणि त्या कोविडच्या काळामध्ये बरेच घरं, शरीररूपी घरं निस्तानाबूत झाली आणि त्या काळात ना आपण वाचलो, आपण भाग्यवान आहे. मग ते शरीररूपी घर आहे ना आपल्याला पुन्हा नव्यानं बांधता आलं पाहिजे, पुन्हा नव्यानं जोपासता आलं पाहिजे. आणि ते पुन्हा नव्यानं आपण कसं जोपासलं पाहिजे, मला वाटतं की मुकुंदराज पंखेंची कविता आहे ना, ही गझल आहे ना, आपण रोज सकाळी वाचली पाहिजे किंवा म्हणली पाहिजे. मुकुंदराज पंखे म्हणतात, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, जाळले पाहिजे. लोक येतात धावुनी शब्दावरी, जरा चांगलं बोला, लोक येतात धावुनी, जरा पॉझिटिव्ह बोला, शब्दावरी फक्त आपुले वागणे चांगले पाहिजे, चांगले पाहिजे. कालचा पावसाळा आजचा उन्हाळा, कालचा पावसाळा आजचा उन्हाळा, पण तू सुखाने इथे नांदले पाहिजे, नांदले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, जाळले पाहिजे. काल काय झालं याचा अजिबात विचार करू नका, आज काय चांगलं होणार आहे याचा विचार करा. क्या बात आहे. आणि हे सांगणारी ही गझल आहे. क्या बात. शेवटाकडे वळत असताना महाराज, कुठला एक संत साहित्यातला अभंग असा आहे की तुम्हाला वाटतं की प्रत्येकानं तो आत्मसात केला पाहिजे, तसं वागलं पाहिजे, तर आपलं जीवन काहीतरी सुखकारक होईल किंवा आपल्याला शेवटच्या घटका मोजताना त्याचा रिग्रेट नाही होणार, असा कुठला संत साहित्यातला अभंग आहे त्यांना आपण शेवट करू? एक खूप गोड अभंग आहे बरं का. तुम्ही सुरुवात संत नामदेवांनी केली, शेवट सुद्धा संत नामदेवांच्या अभंगानेच आपण करूयात. संत नामदेवांचा एक अभंग आहे, मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगत असतो. वारकरी संप्रदाय ज्यांना कळला ना ती सगळी लोक गातात. म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाणं, वारकरी संप्रदायाचं मूळ हे गाणं आहे हो. म्हणजे बरोबर. नाम गाऊ नाम द्याऊ नाम विठोबासी वाहू, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राहायचे, आम्ही पंढरी राहायचे दास आहेत आणि आम्ही अखंडितपणे गाणार. आणि आमचं जगण्याचं साधन, आमच्या जगण्याचं मूळ म्हणजे गाणं आहे. आणि संत नामदेव महाराजांचा अभंग आहे. तुम्ही आत्ताच म्हणला की शेवटच्या क्षणी काय केलं पाहिजे, तर त्यांचा अभंग इतका गोड आहे बघा. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ. कोणे वेळे काय गाणे, कोणे वेळे काय गाणे, हे तो भगवंताचे देणे, हे तो भगवंताचे देणे. काळ देहासी आला खाऊ. बरीच लोक म्हणतात की महाराज आम्हाला गायचंय हो,
पण आमचा तार सूर लागत नाही, आम्ही सुरात नाही, आम्ही तालात नाही, त्यांच्यासाठी दुसरं कडवं आहे. टाळ मृदंग पश्चिमेकडे, टाळ मृदंग पश्चिमेकडे, माझे गाणे दक्षिणेकडे, माझे गाणे दक्षिणेकडे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे, आम्ही आनंदे नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. तो काळ जरी तुम्हाला घ्यायला आला असला आणि तुम्ही जर नामस्मरण करत असाल ना, तर त्या काळाला सुद्धा सांगावं म्हणावं लागेल की हा नामस्मरण करतोय, हा भजन करतोय, आपण आज नको उद्या यायला, उद्या येऊ, आणि उद्या कधीही उजाडत नाही. ज्यावेळेस तुम्ही आज भजन करताना त्यावेळेस उद्या जन्माला येत नाही. काळाला जर चुकवायचं असेल ना तर भजन करा. क्या बात आहे महाराज. तर मी म्हटलं आपण शेवटाकडे बोलूया, पण तुमचं गाणं ऐकलं की परत परत ते ऐकावं वाटतं. आता मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की संत साहित्यात ताकद बघा किती असते. आमचं डिस्कशन सुरू होतं, पॉडकास्ट सुरू केले, त्या कट्ट्यावरती एक काका येऊन बसले होते. त्यांनी बराच वेळ ऐकलं आणि मध्ये ज्यावेळी थोडासा ब्रेक घेतला तर ते म्हटले की मगाचपासून मी ऐकतोय, पण तुमचं आत्ता बोलणं आत्ताशी सुरू झालं आहे, मला काम आहे, आता मी जाणार आहे, पण तुमच्या बोलण्यातनं किंवा तुमच्या चर्चेमधनं एकनाथ महाराजांना हुकून देऊ नका. जर आपण म्हणूया की बाबा सामान्यांच्यात जर कुणी संप्रदाय पोचवला तर ते नाथ महाराजांनी पोचवला असं माझं स्पष्ट मत आहे. तर नाथ महाराजांचं तुम्हाला कुठलं एखादं कवन आवडतं किंवा एखादं त्यांचा अभंग की जो तुम्हाला पर्सनल आवडतो आणि ते तुम्ही गाऊन इथं सादर कराल? नाथ महाराज म्हणजे संस्कृतचे गाडे अभ्यासक. मला वाटतं की अनेक संत झाले, परंतु सगळ्यात जास्त अभ्यासू संत जर कोण असतील ना तर ते नाथ महाराज आहेत. म्हणजे वंशंपाय ब्राह्मण कुळात त्यांनी जन्म घेतला आणि त्यांची 3 वेगवेगळी माझ्याकडं अभंग आहेत की तुमच्यासमोर मला सादर करायला तर आवडेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेमाकडे जाऊयात. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा बिन नाही समाधान, प्रेमा बिन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना समाधान नाही, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम द्या प्रेम घ्या असं असणारं हे भक्ती प्रेम विना ज्ञान नको देवा. तेच एकनाथ महाराज एकदा कोल्हापूरला गेले. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन त्यांनी घेतलं आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन ते जेव्हा बाहेर आले ना त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनी, तिथल्या असणाऱ्या भक्त मंडळींनी एकनाथ महाराजांना विचारलं, अहो एकनाथ महाराज तुम्ही पैठणचे आणि तुम्ही इकडं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला आलाय, ही कोल्हापूरच्या अंबाबाई तुमची काय कुलस्वामी का किंवा तुमची कुलदेवी आहे का? त्यावेळेस एकनाथ महाराज एका अभंगाच्या माध्यमातून खूप गोड बोलतात. आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी, त्यांची कुलस्वामी सांगतात बरं का ते. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कट्टी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कट्टी हो, उदो बोला उदो उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. काय सांगितलं आमच्या अंबाबाई कोण आहे माहितीये का? एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवूनी कटी हो, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे वारकरी संप्रदायाचं एकच दैवत आहे तो म्हणजे विठ्ठल. माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, तो विठ्ठल आहे.
जगात कोणालाही विसरा पण विठ्ठलाला विसरू नका, विठ्ठलाला विसरू. कारण विठ्ठलाचा गंध म्हणजे लोकेशन आहे. आपलं भरकटलेली जागा, आपलं भरकटलेलं ठिकाण, या जगाच्या पाठीवर कोणता देव दाखवत असेल ना तर तो विठ्ठलाचा गंध आहे. तो म्हणजे विठ्ठलाचं, ते म्हणजे आपलं लोकेशन आहे. जगात कोणालाही विसरा, विठ्ठलाला विसरू नका. कारण तुम्ही कोणत्याही देवाला जा, 20 फूट 15 फूट 40 फुटावरनं दर्शन आहे, पण एकमेव असा देव आहे की ज्याचं चरणावरती डोकं ठेवून दर्शन आहे. तो म्हणजे माझा जगाचा मालक, वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत, माझा पंढरीचा पांडुरंग. तर महाराज शेवटाकडे आपण वळतो. एकंदरीत आपल्या या सगळ्या चर्चेतनं लक्षात येतं की बाबा आपला जो पिढीजात ठेवा आहे वारकरी संप्रदायाचा, संत विचारांचा, तेव्हा आपण पुढे घेऊन चाललं पाहिजे. पण तरीही तुमच्याकडनं एक शेवटचा संदेश काय आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी? शेवटचा संदेश तुम्ही जर म्हणाल ना तर तो शेवटचा संदेश इतकाच आहे की आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतच खूप आपलं गमक आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळा म्हणतो की आपण हे आपलं जीवन जगत असताना आहे ना, आपली संस्कृती महाराष्ट्राची ना, आपली अस्मिता जरी आपण विसरली नाही ना तरी आपण हे जग जिंकल्यासारखं आहे. संत साहित्य जरी आपण जोपासलं, आपली परंपरा जोपासली, आपले नातेवाईक जोपासले, आपले आजूबाजूचे मित्र आपण जोपासले, आपली भावकी जोपासली, आपलं गाव जोपासलं, आपला तालुका, जिल्हा, महाराष्ट्र, या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा जोपासत जाऊ ना तर नक्कीच हे सगळं सुजलाम सुफलाम आणि सुखकर आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. ह्याचं मूळ संत विचार आहे, ह्याचं मूळ वारकरी संप्रदाय. कधीतरी मी या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगेल की जर तुम्हाला वाटत असेल ना तर आपण सुखानं जगावं तर आपण वारकरी संप्रदायात आलं पाहिजे, आपण संतांच्या जवळ आलं पाहिजे. संतांचा हरिपाठ, त्यांचा काकडा किंवा ज्ञानेश्वरी गाथा आपल्या हातात कधीतरी गीता आली पाहिजे आणि ह्याचं चिंतन आपण अखंडितपणे केलं पाहिजे. आणि वाटलंच तर या पॉडकास्टच्या माध्यमातून मी एक सांगेल की जमलंच आपल्याला, आता वय झालं असेल ना तर वयस्कर लोकांना मी सांगेल आता वय झालं आहे, कशाला जास्त खाताय, माळ घाला. जी तरुण पोरं आहेत ना ज्यांना वाटतंय की आपण आता भरकटलोय, त्या भरकटलेल्या तरुणांना मी सांगेल तुम्ही माळ घाला, तुमची काळजी तो देव करेल. एखादी माझी दिदी असेल ना तर त्या दिदीला वाटत असेल ना आपल्याला मनासारखा एखादा चांगला भविष्यातला नवरा मिळावा, सुखकर व्हावं, चांगली नोकरी लागावी, त्या दिदीला सुद्धा मी सांगेल पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाल. म्हणजे प्रौढांसाठी, तरुणांसाठी, म्हाताऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी ही पवित्र तुळशीची माळ आणि भगवंताचं नामस्मरण आहे, हे तुमचं जगण्याचं मूल आहे. तुम्ही इकडं वारकरी संप्रदायात या, तुम्हाला वाटेल की भविष्यामध्ये आपला पोरगा आमदार व्हावा, आपला पोरगा खासदार व्हावा, तुमचा पोरगा कीर्तनकार करा, गावाचं नाव निघाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज तुम्ही बाताळवाडीवरती आलात, तुमचा वेळ दिलात आणि आज आपलं चिंतन म्हणूया आपण थोडक्यात की आपणच आपल्याच परत मुळात जाऊन आपण काय होतो, कुठंपर्यंत आलोय, आपल्यावरती प्रभाव नक्की कुठल्या गोष्टींचा आहे, संत साहित्याचा वाटा महाराष्ट्राच्या आहे, देशाच्या जडणघडणीत किती आहे, सगळ्या विषयावरती आपली चर्चा झाली. नक्कीच मला वाटतं की पॉडकास्ट हे इंटरव्ह्यू म्हणू किंवा आपले गप्पा म्हणू, हे सगळं बघून किमान एका माणसाला वाटलं की आपण संत साहित्याचा अभ्यास करावा, त्या संतांच्या विचारात जावं, तरी मला वाटतं की पॉडकास्ट हा इंटरव्ह्यू सार्थकी लागला. तुम्ही आला त्याबद्दल धन्यवाद. इथून पुढेही आपण जसं आपल्याला जमल तसं आपण भेटत राहू, गप्पा मारत जाऊ, काय नवीन करता येईल, या आत्ताच्या पिढीला काय देता येईल यासाठी प्रयत्न करू. बाकी नक्कीच भेटत राहू. तुमचं या चॅनलचं मला नाव खूप आवडलं, ते म्हणजे बाताळवाडी. आता तुम्ही काय अर्थ काढलाय मला माहित नाही, पण माणसानं प्रत्येकाच्या जीवनात जरा बाता मारल्या पाहिजेत. बाता म्हणजे खोटं नसतं बरं का, बाता म्हणजे आपण एकमेकांशी बोलणं सारखं, जरा बाता मारला पाहिजे ना. की एखादं येतो बघा सारखं बडबड बडबड करतं, काय बाता मारतोय आपण असं म्हणतो. तशी तुमची बाताळवाडी आहे ना, नक्कीच बाताळवाडीचं गाव हवं एवढी आम्हाला इच्छा आहे आणि बाताळवाडीचं भविष्यात गाव होईल. मी तुमचे बरेच पॉडकास्ट त्यात बघितलेले आहेत, खूप सुंदर काम तुम्ही त्या ठिकाणी करताय, वेगवेगळ्या विचारांची लोक या ठिकाणी आणताय. आज मला सुद्धा तुम्ही या संगमेश्वराच्या नदीच्या काठी मला तुम्ही या ठिकाणी आणून बाताळवाडीचा आणि रोहित महाराजांचा संगम घडवून आणला, त्याबद्दल ऋषीदादा आपले खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद की आपलं हे काम एवढं सुंदर प्रकारे चालू आहे. करत राहा, कधीही कोणती गरज पडली तर आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्यासोबत अखंडितपणे त्या ठिकाणी सोबत राहू बाताळवाडीचं गाव करण्यासाठी. रामकृष्ण हरी. तर संतांचे विचार बाताळवाडी बरोबर आहेत, त्यामुळं ज्या ज्या लोकांना संतांचा परिस्पर्श लाभला त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं असं म्हणतात. तर बाताळवाडीला याआधी सुद्धा संतस्पर्श झालेला आहे, तो ज्ञानराज पांचाळ महाराजांच्या रूपानं. तुम्ही महाराजांची पण पॉडकास्ट बघितले असेल. तर मला वाटतं की बाताळवाडीला
रोहित महाराजांच्या निमित्तानं दुसरा सुवर्णस्पर्श झाला आहे. त्यामुळं बाताळवाडीची ही संकल्पना जी एक छोटं स्वरूप होतं ते आज कुठंतरी मोठी होते. भविष्यात आणखी चांगली लोक बाताळवाडीवरती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो अखंड राहील. बाकी वेगवेगळ्या निमित्तानं भेटत राहू, बोलत राहू. आणि बाताळवाडीतर्फे तुम्ही आलात, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण आहे. रामकृष्ण. बोला. रामकृष्ण हरी. दक्षिण आफ्रिकेत रोग आलाय, कुठला रोग?